पुरस्कार मिळाले तर आवडत कोणाला नाही ना. जेव्हा तुमच्या पायातील घुंगरांचा आवाज थांबेल तेव्हा तुम्हाला कसं स्मरणात राहायला आवडेल? एक कोरिओग्राफर म्हणून, एक गुरु म्हणून, की एक कलेची साधक म्हणून? सवाल जवाब, जे खरं तर माझं जास्त आवडीचं आहे, पण मला फिल्मफेअर चंद्राने मिळालं, त्यामुळे मला आभारी राहावंच लागेल. कारण लावणी आपण करतच असतो, लावण्या खूप होतात. सवाल जवाब फार कमी. याच्या आधी खूप आधी एका सिनेमात मी केला होता. तर बाबांमुळे मला पहिल्यांदा नेहरू सेंटरला परफॉर्म करायला मिळालं आणि बाबांचं आवाज म्हणजे असे कान तृप्त व्हायचे. सतत मी हे म्हणेन की मी देवाचं आवडतं मूल असेन कदाचित. एरवीनं आपल्याला खूप सवय असते, जेव्हा इकडे फिरतो ना आपण इंडियात, तर आम्ही असे बॉससारखे फिरतो ना. 4 मुलं मागे असतात, 2 डान्सर, 4 मुली, माझ्या मुली असं सगळे खूप लोक असतात. तुला आयुष्यात कुठल्याही पायरीवर निराश नाही व्हायचं आहे आणि नैराश्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या जातात, तर त्या तुझ्या आयुष्यात होऊ नयेत म्हणून तुझं एक काहीतरी पाया असा भक्कम पाहिजे की उद्या नाही झालं काही तुझं आयुष्यात नाचाबद्दल किंवा त्यातनं तुझा उदरनिर्वाह होणार नसेल, तर अशी एखादी गोष्ट तुझ्या हाताशी हवी ज्याने तुझं पोट भरता येईल आणि मानाने पोट भरता येईल. नृत्य म्हणजे केवळ पावलांची हालचाल नाही, तर भावनांची, संस्कृतीची आणि परंपरेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. आणि या अभिव्यक्तीला आपल्या कलेने जागतिक मंचावर नेणारं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे कथ्थक नृत्यांगना, प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि हजारो विद्यार्थ्यांचा गुरु दीपाली विचारे. मराठी चित्रपटसृष्टीतील 100हून अधिक चित्रपटांमधील 300पेक्षा अधिक गाण्यांना आपल्या नृत्य दिग्दर्शनाने अविस्मरणीय बनवणाऱ्या आर्ट डान्स अकॅडमीच्या आणि दीपाली विचारेज आर्ट अकॅडमीच्या संस्थापक आणि भारतीय शास्त्रीय नृत्याचा वारसा जगभर पोहोचवणाऱ्या या बहुआयामी कलाकाराचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग ताल, लय आणि भावविश्वाच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. स्वागत करूया आदरणीय दीपाली विचारे यांचं आपल्या गप्पांच्या गावात. नमस्कार मॅम, तुमचं गप्पांच्या गावात खूप मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करते की माझ्या एका विनंतीवर तुम्ही पॉडकास्टला यायला रेडी झालात. तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये, एवढ्या पावसात तुम्ही शूटला आलाय, त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद देते. कारण मॅम आम्हाला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. आपले बघणारे जे लोक आहेत त्यातले मुलं मुली असतील ज्यांना नृत्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, म्हणून खरं तर हा पॉडकास्टचा थाट घातला आहे आपण. तर मला सुरुवात इथूनच तुमच्या बालपणापासूनच करायला आवडेल मॅम. बालपणाविषयी काही सांगता येईल? सर्वप्रथम धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल. खरं तर तुमचा पॉडकास्ट खूप वेगळ्या विषयावर आहे. म्हणजे मी जेव्हा स्क्रोल केलं तेव्हा मला लक्षात आलं, बापरे, फारच वैचारिक विषयांवरती पॉडकास्ट झालं आहे आणि कलाकार मंडळी आमची कुणीच मला त्याच्यावरती दिसली नाहीत. सो मला असं वाटलं, बापरे, आपण जाऊन कुठल्या विषयावर बोलायचं आहे. पण जेव्हा मी तुमच्याशी बोलले तेव्हा मला लक्षात आलं की तुम्हाला आमच्या कुटुंबाबद्दल म्हणजे आमच्या कलाकार मंडळींबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होती आहे. तर मला छान वाटलं आहे की माझ्यापासून याची सुरुवात होते आणि तुमच्या विषयाकडे वळीन, तुमच्या प्रश्नाकडे, की माझं बालपण. मी दर वेळेला खूप अभिमानाने सांगते की मी कामगार विभागातनं मोठी झाले. माझे बाबा पोलीसमध्ये होते आणि त्यांना खूप आवड होती, आईला आणि बाबांना, कलेची. आमच्या म्हणजे आमच्या फॅमिलीतनं कुणीच या फील्डमध्ये काम केलेलं नाही आहे. मला वाटतं आम्हीच सुरुवात केली आमच्याच पिढीने आणि त्यांचा खूप पाठिंबा होता प्रत्येक गोष्टीला आणि त्यामुळे कदाचित आज इथपर्यंत पोचू शकले. सुरुवात शाळेपासून झाली. मी परळ विभागातनं येते, लालबाग परळ. त्यामुळे बहुतेक सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं ही वृत्ती बहुतेक आमच्या विभागातनंच आली असल्यामुळे आईबाबांना खूप वाटत होतं की जर तिची इच्छा आहे आणि तिला आवड आहे तर या फील्डमध्ये, म्हणजे असं काही माहीत नव्हतं की आपण काय करणार आहोत या क्षेत्रात. पण शाळा खूपच सॉलिड शाळा आहे माझी शाळा डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल आणि आमच्या शाळेत अभ्यासाबरोबर इतर गोष्टींना खूप प्राधान्य दिलं जायचं. म्हणजे नाच, नाटक. आमच्याकडे दरवर्षी एक किंवा 2 नाटकं आमचे कदमसर बसवायचे, जे वेगळ्या कॉम्पिटिशन्सना जायची ती नाटकं. मग कुणी पाहुणे येणार असतील, कुठलाही कार्यक्रम असेल तर स्वागतगीत असायचं. तर मला वाटतं मी जेवढी वर्ष शाळेत होते तेव्हा स्वागतगीत मीच करायचे. सो ती गंमत तिकडनं सुरुवात झाली. मी जेव्हा 7वीत होते तेव्हा मी मावशींच्या म्हणजे माझ्या गुरु श्रीमती
आशा जोगळेकर यांच्याकडे नृत्य शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर तो प्रवास सुरूच झाला. शाळेपासनं म्हणजे आम्ही राहायचे परळला, आमच्या विभागात असं काही नव्हतं आणि हे कशाशी खातात हेही आम्हाला माहीत नाही. पण माझी एक ताई होती रूपाताई, तिच्यामुळे मला इथपर्यंत पोचता आलं आणि तिच्यामुळे आम्ही खरं तर क्लासला जायला लागलो. पण 7वीत मी एकटी तेव्हा प्रवास अगदी सुरुवातीला करत नव्हते, पण तिच्याबरोबर सुरुवातीला जायला लागले. मग ती खूप बिझी झाली कारण ती कलाकार होती आणि ती खूप वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमातनं परफॉर्म करायची. त्यामुळे नंतर मग मला एकटीलाच तो प्रवास करायला लागायचा आणि हळूहळू त्याची सवय झाली. मग ते बसनी शिवाजी पार्कला येणं आणि मग धावत बस थांबायच्या आधी बसमध्ये चढणं वगैरे ते सगळं शिकले आणि आईबाबांच्या आशीर्वादाने मी पूर्ण करू शकले माझं नाचातलं शिक्षण. आणि तेव्हा मी BA केलं. जेव्हा मी TY झाले तेव्हाच मी BA इन कथक केलं, त्याला विशारद म्हणतात गांधर्व महाविद्यालयातनं. आणि त्यानंतरची जी डिग्री असते म्हणजे विच इज इक्विव्हॅलंट टू MAच्या लेवलला जे शिक्षण धरलं जातं ते आहे अलंकार. तर ते मात्र मी लग्नानंतर केलं कारण शैक्षणिक शिक्षण जर म्हटलं तर मी BA इन इकॉनॉमिक्स केलं, इंटर इकॉनॉमिक्समध्ये BA केलं. मग त्यानंतर माझ्या वडिलांची इच्छा होती की मी युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जायला म्हणजे UPSC MPSC. तर म्हणून मग मी लॉ केलं गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधनं. पण दरम्यान माझे बाबा गेले, पण तरी हे सगळं चालू होतं. आणि तेव्हा मग लग्न झालं माझं आणि मग नशिबाने चांगला नवरा मिळाला जो म्हणाला की तुला जे हवं ते कर. आणि मग लग्न झाल्यानंतर मी अलंकार केलं, ज्याला आपण BA म्हणू शकतो. आणि तेव्हा म्हणजे खरं तर आधी मी अनेक कार्यक्रमांमधनं परफॉर्म करायचे कारण मी नृत्य शिकत होते. तेव्हा लोकनृत्याचे खूप खूप ग्रुप्स होते आणि लोक फक्त ते बघण्यासाठी गर्दी करायचे. आता पुन्हा नव्याने ते येतं आहे, ते खूप मस्त वाटतं आहे मला कारण काय हे सर्कल आहे ना, ते गोल फिरून परत तसंच होतं असं मला वाटतं. आणि तेव्हा खूप ग्रुप्स होते आणि मी तेव्हा जोगवा करायचे सोलो, जो म्हणजे मला स्वतःला खूप आवडायचा आणि बहुतेक लोकांनाही बघायला खूप आवडायचा. त्यामुळे मला अनेक वेगळ्या वेगळ्या ग्रुप्समधनं तो परफॉर्म करायला बोलवायचे. आणि त्यामुळेच मग मी बाबांकडे म्हणजे शाहीर साबळ्यांकडे पण गेस्ट आर्टिस्ट म्हणून परफॉर्म करायचे कारण केदार माझा मित्र होता तेव्हापासून. आणि हे मग असं हळूहळू पुढे गेलं. मग नवरा आला आयुष्यात आणि मग नवऱ्यामुळे आणखी खूप सासर माहेरची मंडळी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मला जे हवं ते मला करता येतं आहे, हे माझं भाग्य आहे. आणि हा असा हळूहळू पुढे आला आहे म्हणजे चालू आहे आता. अगदीच. पण मी एक गावखेड्यातल्या मुली ज्या बघतायत डान्स त्यांच्या वतीनं हा प्रश्न विचारते. आजही गावखेड्यातल्या मुलींना नृत्य करिअर म्हणून चॉईस करताना खूप प्रॉब्लेम होतो, घरून नकारच होतो. तुम्ही BA इकॉनॉमिक्स करता करता कलेला धरून ठेवलं. मी सोनियाताईंचं एक वाक्य मध्ये तर कुठेतरी ऐकलं होतं की कला आणि शिक्षण हे सोबत धरून जर केलं तरच त्या दोन्ही लेवल पुढे जातात. जर तुम्ही शिक्षणच पुढे नेलं तर मग कला मागे पडते. राईट. हे माझ्या बाबतीत घडलं. सो मी खूप मनापासून या गोष्टीला कनेक्ट होऊ शकते. ह्या सगळ्याची सांगड कशी घातलीत मग? मला वाटतं तुम्हाला कुठली तरी गोष्ट खूप मनापासून आवडत असेल ना तर ती तुम्ही धरूनच ठेवता आयुष्यभर. आणि मग त्याच्यात कितीही अडथळे आले तरी तर शिक्षण मी करत होते कारण मला स्वतःला पण असं वाटलं होतं की कारण माझ्या आईबाबांचं असं एक म्हणणं होतं की कारण आत्ता जेवढं याला प्रसिद्धी आहे तेवढी नव्हती. मी हे खूप वर्षापूर्वीचं बोलते आहे. तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की नुसतं नाच करून तुझं पोट भरता येणार आहे का. कदाचित आजची जर परिस्थिती असती तर त्यांनी हा प्रश्न मला विचारला नसता. पण ज्या काळातलं मी बोलते आहे त्याला खूप वर्ष झाली. 35-40 वर्षापूर्वी हे खूप वेगळं चित्र होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की तुला आयुष्यात कुठल्याही पायरीवर निराश नाही व्हायचं आहे आणि नैराश्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या जातात तर त्या तुझ्या आयुष्यात होऊ नयेत म्हणून तुझं एक काहीतरी पाया असा भक्कम पाहिजे की उद्या नाही झालं काही तुझं आयुष्यात नाचाबद्दल किंवा त्यातनं तुझा उदरनिर्वाह होणार नसेल तर अशी एखादी गोष्ट तुझ्या हाताशी हवी ज्याने तुझं पोट भरता येईल आणि मानाने पोट भरता येईल. सो त्यासाठी शिक्षण ऑफकोर्स महत्त्वाचं आहेच म्हणजे. आणि तुम्ही जर म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की काहीतरी कर, चल तुला आर्ट्सला जायचं आहे, मी रुपारेलला होते, तुला आर्ट्सला जायचं आहे चालेल, पण त्यात तू असं काहीतरी कर की ज्याच्यात तुला निदान क्लार्क म्हणून नोकरी लागेल ज्याने तुझं
बाकी तुझी बिलं भरली जातील. म्हणजे जेव्हा तुमचे हा एक बेसिक खर्च जेव्हा तुमचा निघत असतो, तेव्हा तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्हाला आवडीने काम करायचं आहे त्यात तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करावं लागणार. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड तुझी असायला पाहिजे. आणि मला वाटतं की प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये हा बॅलन्स होतो. म्हणजे मला असं वाटतं, कारण मी टिपिकल मिडल क्लास फॅमिलीतनं आले आहे. त्यामुळे जेवढं शिक्षणाला महत्त्व आहे तेवढंच कलेला महत्त्व माझ्या आईबाबांनी दिलं. इनफॅक्ट माझ्या भावंडांनी मला त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं. कारण जेव्हा मी शिकत होते तेव्हा मी बाकी पण कार्यक्रम करत होते, तेव्हा मी काही कमवत नव्हते, पण माझी बहीण तेव्हा नोकरी करायची, माझा भाऊ तेव्हा नोकरी करायचा मोठा, आम्ही 4 भावंड आहोत. तर ते मग माझे सगळे खर्च लाड पुरवले जायचे. त्यामुळे आणि असंही होतं, म्हणजे ही खूप गमतीची गोष्ट आहे, मी जेव्हा शिकत होते तर दिवसभर आमचं घर छोटं होतं तेव्हा, त्यामुळे दिवसा तुम्ही अभ्यास नाही करू शकत आणि मला ती सवय पण नव्हती. त्यामुळे मी रात्रीची अभ्यासाला बसायचे. सगळे झोपले की एक 12 11:30, झोपायला खूप उशीर व्हायचा, 12 वाजता वगैरे समजे झोपले तर आमच्याकडे सकाळी 5 5:30ला पाणी यायचं. तर मग मी तो मधला जो काळ आहे तेव्हा अभ्यास करायचे जेव्हा सगळे झोपायचे. पण त्यावेळेला माझी बहीण आणि माझे सगळे घरातले म्हणजे मग तेव्हा कॉफीचा मग भरून ठेव, सगळी नाटकं, सगळे रॉयल ट्रीटमेंट, मग कॉफीचा मग ड्रायफ्रूट्स आणि मग वेफर्स, असं सगळं माझी बहीण आणि भाऊ आणून ठेवायचं. कारण तेव्हा एवढं शक्य नसायचं रे, पण ते करायचे माझ्यासाठी आणि म्हणून मी ते करू शकले अभ्यास रात्री. आणि दिवसा मग नाच कर, शाळेतल्या नाटकात काम कर, हे सगळं करता आलं कारण खूप सपोर्ट होता. म्हणजे हे करणं तेवढं सोपं नाही आहे जर तुमच्याकडे तेवढी छान माणसं तुमच्या पाठीशी उभी नसतील तर. मग मी ते सतत मी हे म्हणेन की मी देवाचं आवडतं मूल असेन कदाचित, म्हणून माझ्या भोवताली अतिशय माझ्यावर प्रेम करणारी आणि माझ्यासाठी खूप आत्मीयतेने गोष्टी करणारी माणसं आहेत. त्यामुळे बहुतेक मी हे करू शकले. अगदीच. आणि ज्या मुलांना हे जे तुम्ही डान्सचं म्हणालात, प्रत्येक मुलाला प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलाची इंडिपेंडन्सी हवी असते. तू स्वतंत्र हो, स्वतःच्या पायावर उभी हो आणि मग पुढे तू काय ते कर. आणि तुम्ही मला म्हणालात की हा 35 वर्ष आधीचा काळ आहे. मी माझा 10 वर्ष आधीचा काळ सांगते. माझ्या पेरेंट्सनी मला सेम उत्तर दिलं, आधी तू तुझ्या पोट्यापणाचा व्यवसाय कर, मग तू हवं ते शिक. पण मग नृत्य प्रकारामध्ये कथ्थकच का निवडावं असं वाटलं? एकदम बेसिक सांगते, मला तेवढी अक्कलच नव्हती की हे कथ्थक आहे, हे भरतनाट्यम आहे, हे आहे. ती ताई म्हणाली की असा एक क्लास आहे जिकडे आम्ही जाणार आहोत आणि दीपाला आहे आवड, तर मी दीपाला घेऊन जाईन बरोबर. आणि मग आम्ही तिकडे गेलो आणि पहिला दिवस मला अजूनही आठवतं आणि ते कधीच विसरू शकत नाही मी. मावशी म्हणजे माझ्या गुरु, तर शिवाजी पाकला आमचा क्लास होता आणि पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा क्लासमध्ये शिरलो तेव्हा साक्षात सरस्वती, लक्ष्मी, शारदा जशी असेल, जर ती धर्तीवर असेल तर ती मावशींसारखीच असेल असं मला वाटतं. आणि त्यांचं दर्शन झालं आणि मग पुढे कधी विचारच नाही आला की आपण काय शिकतो आहे किंवा आपण बरोबर शिकतो आहे का, हे प्रश्नच कधी पडले नाहीत. कारण म्हणजे ज्या पायाशी मी डोकं ठेवलं त्यांनी मला सतत असाच रस्ता दाखवला जिकडे मला कधी मागे वळून बघावं असं वाटलं नाही. आणि नंतर मग कळायला लागलं की हे भरतनाट्यम आहे, हे कथ्थक आहे, हे ओडिसी आहे. जसे आता 8 क्लासिकल डान्स स्टाईल्स फेमस झाल्या, आता 8 झाल्या, पूर्वी 7 होत्या, आता 8 झाल्या. तर ह्या वेगळ्या स्टाईल्स आहेत हे नंतर कळलं. आपल्याकडे जास्त प्रचलित कथक, भरतनाट्यम, आता ओडिसी आणि आता हळूहळू सगळ्याच प्रचलित होत आहेत जास्त. पण मग कथक आवडायला लागलं यासाठी की कथक खूप सामान्य माणसाच्या जवळ जाणारं नृत्य आहे. एक तर त्याची भाषा ही ब्रुजभाषा आहे किंवा हिंदी म्हणू आपण, या भाषेत ते आम्ही एक्सप्लेन करतो किंवा आम्ही नाचतो, आमची गाणी पण अशीच आहेत, त्यामुळे ते पटकन कळतं. आमचे जे एक्सप्रेशन्स आहेत, आमचे म्हणजे आम्ही कथकवाले, तर आमचे जे एक्सप्रेस करण्याची जी पद्धत आहे ती खूप सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात जशा गोष्टी घडतात आणि जसं तुम्ही रिॲक्ट होता ना तसेच आम्ही रिॲक्ट होतो. म्हणजे जरी आम्ही नाट्यशास्त्राच्या आधारावरच आमचं नृत्य प्रस्तुत करतो तरीही ते समजणं जास्त सोपं आहे. म्हणून कदाचित कथक मला जास्त आवडायला लागलं. कारण 7वीत होते मी जेव्हा शिकायला लागले, तेव्हा सुरुवातीला एवढं कळायचं नाही, पण हळूहळू जसं पुढे गेलो तसं ते जास्त आवडायला लागलं. कारण ते समजायचं किंवा मी नाचते तर मी किंवा माझ्या गुरु भगिनी सिनियर जेव्हा नाचायच्या तेव्हा ते कळायचं.
काही बाकी स्टाईल्सला थोडं कळायला उशीर होतो. एक तर भाषा वेगळी असते त्यामुळे कळायला थोडा वेळ लागतो. पण आमची भाषाच लोकांना कळणारी होती आणि आमचे एक्सप्रेशन्स खूपच पटकन समजणारे होते. त्यामुळे कथ्थक एकदम अशी जीवाशी घट्ट धरून ठेवावीशी वाटली आणि ती आहे अजून. आजचा पॉडकास्ट करणार हे मी माझ्या धाकट्या बहिणीला सांगितलं. सगळ्यात आधी म्हणजे तिला इथे यायचं होतं. ती पुण्याला असते, MNCमध्ये जॉब करते. कारण आज कथ्थक कोरिओग्राफर बरोबर आपण पॉडकास्ट करणार होतो आणि ती कथ्थक डान्सर आहे. तेच मी तुम्हाला म्हणाले, आईबाबांनी नकार दिला होता ना 12वी नंतर, मग तिने करिअर करता करता वेगळे क्लासेस करून मग ती करते. येस. सो ती मला बोलली, आज तू विचार मॅमला की मला कथ्थक करावं असं का वाटलं, त्या तुला कनेक्ट करतील. त्यांना कथ्थकमध्ये किती प्रेम आहे. कारण मला भरतनाट्यमवाला म्हणजे माझा जी बॉडी शेप आहे वगैरे, जो माझा एक आत्म जे असतं ना, कला असते ती सादर करण्याची, तुमची एक जी बॉडी लँग्वेज असते, माझ्याकडे भरतनाट्यम आहे आणि तिच्याकडे कथ्थक आहे. अच्छा. दुर्दैवाने आतापर्यंत भरतनाट्यम शिकण्याचा योग आला नाही. बघू पुढे काय करता येईल. कधीच उशीर होत नाही. तू आत्ता उद्यापासून पण करू शकतो. अगदीच. मॅम, मगाशी तुम्ही उल्लेख केला शाहीर साबळेंचा. बाबा, त्यांच्याबरोबर काम करण्याचा काय अनुभव होता? अरे म्हणजे आणि काय शिकता आलं? मी खूप लहान होते तेव्हा, म्हणजे 10वी 11वी 10वीच्याही आय थिंक नंतर पण मी बाबांबरोबर काम केलं. बाबा म्हणजे असं आपलं माणूस कसं असेल तसेच बाबा होते. बाबा आणि माई म्हणजे बाबांची मिसेस. तर ते म्हणजे असं आपण जसं घरी जातो आपल्या घरी आणि आईबाबांना जसं भेटतो तेव्हा जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद कायम माई आणि बाबांना भेटून व्हायचा. माईंना आता खूप वर्षात भेटण्याचा मला योग नाही आला, पण बाबांचा आणि माझा वाढदिवस सेम दिवशी असतो 3 सप्टेंबरला. त्यामुळे जेव्हा मी परळमध्ये होते तेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी बाबांना जाऊन भेटायचे. अर्थात म्हणजे तेव्हा खरंच एवढं लक्षात नाही यायचं की आपण, म्हणजे माहीत होतं बाबा खूप मोठे आहेत, पण बाबा एवढे मोठे आहेत हे नंतर कळायला लागलं, जेव्हा थोडे अक्कल यायला लागली तेव्हा. बाबांबरोबर खूप छान ठिकाणी शोज, म्हणजे तेव्हा नेहरू सेंटरला परफॉर्म करणं ही खूपच मोठी गोष्ट होती. तर बाबांमुळे मला पहिल्यांदा नेहरू सेंटरला परफॉर्म करायला मिळालं आणि बाबांचं आवाज म्हणजे असे कान तृप्त व्हायचे बाबांना ऐकताना. आणि सगळीच बाबांची टीमच इतकी स्ट्रॉंग होती. सगळेच काका जे परफॉर्म करायचे किंवा सगळे आर्टिस्ट पण त्याच्यात जे होते, माझी आत्या सरिता म्हणून ती आणि माझे काका पण तिकडे परफॉर्म करायचे. इनफॅक्ट म्हणूनच मला तिथे पाहुणी कलाकार म्हणून परफॉर्म करायला मिळालं. पण म्हणजे आपण म्हणू की असे योग तुम्हाला पुन्हा येणे नाही आणि अशी माणसं असावं लागतं त्यासाठी. म्हणजे बनवत अजून नवीन बनतील, बनायलाच पाहिजेत, नाहीतर हे कल्चर पुढे कसं जाईल. पण त्यांच्यासारखे तेच, म्हणजे ते म्हणा किंवा आमचे दुसरे बाबा विठ्ठल उमा ते बाबा म्हणजे ही खूप वेगळीच माणसं आहेत. आणि मी फोकमध्ये खूप त्यांच्याबरोबर आणि खूप वावर माझा फोक डान्समध्ये खूप झाला. आमचे रमेश पुरव सर, ज्यांच्यामुळे मला फोक काय असतं बाबा फोक डान्स, तर त्यांच्यामुळे मला कळलं. तर हा ना एकदम ही वेगळं जग आहे आणि खूप साधी आणि रॉ आर्टिस्ट खरे काय असतात ना हे तिकडे बघायला मिळतं. आणि तेव्हा बघून आपल्याला असं वाटतं आपण किती छोटे आहोत अजून. म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे मी हे केलं मी ते केलं, असं कधी हवेत आपण जातो. आणि जेव्हा आपण असं या लोकांना बघतो तेव्हा असं वाटतं की कशाबद्दलचा अभिमान आणि गर्व आहे आपल्याला जेव्हा आपण असं बघतो तेव्हा. आणि यांना बघतानाच आपण आणखी शार्पन होत राहतो, आपण स्वतःला शेप देत राहतो. अगदी. बरं मॅम, म्हणजे प्रत्येक मुलीच्या डान्सवरची किंवा मुलाच्या डान्सवरची हुक स्टेप होती जेव्हा चंद्रा हे गाणं आलं. प्लीज चंद्रा गाण्याच्या कोरिओग्राफीबद्दल, हे गाणं कसं मिळालं आणि इतकी सुंदर की अजूनही मुली करतात. माझा मुलगा करतो मॅम. थँक्यू. प्रसाद माझा मित्र आहे आणि हिरकणीच्या वेळेस त्यांनी मी आत्ता भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये काम करते, त्यामुळे खूप प्रवास करते मी. कधी मी भारतात असते नसते असं सगळं चालू असतं. तर हिरकणीच्या वेळेस त्यांनी म्हटलं होतं मला हिरकणीला वाटलं होतं की तू माझ्याबरोबर काम करावंस. तर मी म्हटलं पण तेव्हा नव्हते मी, पण आत्ता मी असेन तर मला सांग. आणि तेव्हा पॅन्डेमिक चालू होतं आणि मी भारतात होते आणि तो करणार होता चंद्रमुखी. सो मी त्याला म्हटलं होतं की जर तुला असं वाटलं की तुझ्या फिल्मचं काही मी करू शकणार असेल, माझ्या जर लायकीचं काही असेल तर मला कळव. आणि मग अचानक त्याचा एक दिवस फोन आला की ये आपण भेटूया. आणि मीटिंग झाली आणि अमृताचाही फोन आला की ताई तू ही फिल्म करावीस, मला खूप वाटतं आहे. आणि मग ती फिल्म मिळाली. त्याची 2 गाणी केली आहेत मी.
एक सवाल जवाब, जे खरं तर माझं जास्त आवडीचं आहे, पण मला फिल्मफेअर चंद्राने मिळालं, त्यामुळे मला आभारी राहावंच लागेल. सवाल जवाब चंद्राचं. पण खूप सुंदर आहे मॅम. बापरे, त्या दोघी पण करतात खूप आणि सुंदर कंपोज पण केलाय, खूप वर्षांनी छानसं काहीतरी बघायला मिळालं. करायला पण मिळालं. कारण लावणी आपण करतच असतो, लावण्या खूप होतात. सवाल जवाब फार कमी. याच्या आधी खूप आधी एका सिनेमात मी केला होता, तो पण खूप छान झाला होता, पण तेवढं प्रमोट नाही करता आलं त्यांना, त्यामुळे तो तसा तितका लोकांपर्यंत पोचला नाही. पण हा पोचला आणि छान वाटलं, म्हणजे काहीतरी वेगळं करता आलं. चंद्राचं तर अर्थात त्याला त्याच्या कॅरेक्टरला जसा नाच हवाय तसा खूप रिहर्सल्स, खूप हे नको आपण करूया, हे नाही तिला सूट होणार त्या कॅरेक्टरला, Yes. असं नको असं. कारण आम्हाला वेगळ्या वेगळ्या टाईपची कोरिओग्राफी करायची सवय असते. आम्हाला स्टेजची कोरिओग्राफी खूप वेगळी आहे. त्याच्यात पण असे इव्हेंट्सची कोरिओग्राफी वेगळी, किंवा वेगळ्या ओकेजनला अवॉर्ड्स, कुठल्या पद्धतीचे अवॉर्ड्स आहेत त्याच्यात आपण जेव्हा कोरिओग्राफी करतो, किंवा तर ती वेगळी असते. सिनेमाची कोरिओग्राफी वेगळी. तर ही सिनेमाची कोरिओग्राफी आहे जी त्या गाण्यात तुम्हाला दिसते. कारण जसं त्याचं कॅरेक्टर आहे, जे पात्र आहे चंद्रा, तर त्याला काय सूट होतं आहे त्याप्रमाणे तो बांधलेला हे आहे. त्याचं नृत्य दिग्दर्शन तसं आहे ते. कारण ते बैठकीसारखं आहे, पण ते बैठकीचं गाणं नाही आहे. त्यामुळे ते गाणं घडतं एका छोट्या बैठकीच्या रूममध्ये, पण त्याचं कॉम्पोजिशन हे स्टेजच्या लावणीसारखं आहे. त्यामुळे थोडं ट्रिकी होतं ते. आणि मागे डान्सर्स नाहीत, त्यामुळे पुन्हा एका एकटीला तिला ते झेपवायचं. त्यामुळे तिने पण खूप मेहनत केली त्याच्यावर, खूप रिहर्सल्स केल्या. आधी आम्ही कोरिओग्राफ करायला खूप मेहनत झाली. मी, माझ्या 2 असिस्टंट इजू आणि अर्चना, दोघींनी खूप मेहनत केली या गाण्यावर. आणि मग हे असं 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 करता 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 त्या गाण्याचं जे फायनल स्वरूप झालं, जे प्रसादला आवडलं आणि जे अमृतानी खूप मेहनतीने केलं, आणि ते झालं फेमस. त्याच्यानंतर तिने त्याचे रील्स केले, जे मात्र कॉमन मॅनला खूप सोपे पडतील असे. ते कॅरेक्टरचा डान्स नाही आहे, ते त्या रील्स आहे, जे युजली व्हायरल करायला गाणं जे लागतं, तर ते रील्स झाले त्याचे. आणि ते गाणं रील्समुळे खूप लोकांपर्यंत पोचलं, आणि पोचल्यामुळे ते लोक यूट्यूबला कन्वर्ट झाले आणि त्यांनी यूट्यूबला ते गाणं पाहिलं. सो मला असं वाटतं की आज 300-350 मिलियन्स त्याला, मला वाटतं माझ्या कोरिओग्राफीतलं सगळ्यात जास्त व्ह्यूज असलेलं हे गाणं असेल. सो त्याचे म्हणजे मला आनंद याचा आहे की लोकांनी नुसते रील्स नाही पाहिले की अरे हे सोपं आहे, हेच बघूया असं नाही केलं त्यांनी. रील्स तर ऑफकोर्स त्यांनी बघितले, म्हणून त्यांना ओरिजिनल गाणं बघावं असं वाटलं, विच इज अगेन अ गुड थिंग. माझ्यासाठी खूप छान झालं ते. आणि त्यामुळे आज इतकं व्हायरल आहे ते गाणं, आणि त्यामुळे खूप व्ह्यूज पण खूप आहेत, आणि त्यामुळे मला अनेक त्याचे पुरस्कार मिळाले. झी मिळालं, आणखीन 2-4, सॉरी मला पटापट नावं येत नाही आहेत, पण त्याचे 3-4 अवॉर्ड्स मिळाले मला, ज्याच्यात 50 नंतर जेव्हा तुम्हाला फिल्मफेअर मिळतं त्याचा आनंद कायच असतो, नाही का. आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे काही प्रयत्न नाही करावे लागत, कारण मला फार असे काही करता येत नाहीत वेगळे प्रयत्न कुठल्या गोष्टी मिळवण्यासाठी. ते माझ्यापर्यंत आलं की मग त्याच्यावरती मी खूप काम करू शकते, पण याच्यासाठी मी काही वेगळे कष्ट नाही घेतले. आणि थँक्स टू फिल्मफेअर की त्यांनी मला हे अवॉर्ड दिलं. पण गाणं बघितल्यानंतर गाण्यामागची जी मेहनत आहे ती दिसते मॅम. खूप सुंदर गाणं झालं ते, गायलं सुंदर, म्युझिक सुंदर, आणि डान्स तर फारच उत्तम. तिने खूप मेहनत केली पण. आणि हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हा छाया माया कुटेगावकर म्हणून 2 खूप गुणी लावणी सम्राज्ञी आहेत. तर छायाताई माझी मैत्रीण पण आहे. तर छायाताईंनी मला फोन केला आणि म्हटलं की अरे तुम्ही केलं हे गाणं, मला वाटलं आमच्यातल्याच कोणीतरी केलं आहे. सो मी म्हटलं मी पण तुमच्यातलीच आहे, असं कसं. म्हणलं माझ्या मुलांनी सांगितलं की ताईनी केलं आहे. मी म्हटलं, आणि मग त्यांनी खास फोन केला की मला खूप आवडलं. आणि हे फिल्मफेअरच्या आधी झालं, आणि मला खूप मस्त वाटलं. म्हटलं अरे वा, आपल्याला आधीच एक अवॉर्ड मिळालं की छायाताईंनी मला फोन केला. असं मी खूप आनंदी आहे की आयुष्याच्या वेगळ्या एका टप्प्यावर एक वेगळं काम आपल्याला करायला मिळालं, ज्याच्यासाठी इतकं कौतुक लोकांनी केलं. अर्थात ही माझ्या अख्ख्या टीमची मेहनत आहे. त्याच्यामागे कॅमेरामॅन आहे संजय, म्हणजे तर अख्खी फिल्मची टीम तर त्याच्या मागे आहेच, पण माझी स्वतःची जी टीम आहे त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि त्यांची मी आभारी आहे की त्यांच्यामुळे आज माझ्या कामाची इतकी स्तुती होती. वेल डिझर्व अवॉर्ड होता मॅम. अगदी बरोबर. मॅम, कोरिओग्राफी हे क्षेत्र, म्हणजे तुम्ही कथ्थक डान्सर होतातच, पण फिल्म्समध्ये कोरिओग्राफी करावी म्हणजे हे डोक्यात कुठून आलं, किंवा संधी कुठे मिळाली, किंवा ह्याच्याकडे तुम्ही कसे वळले? डोक्याबिक्यात काही आलं नाही, एवढी मी सांगते ना, एवढी अक्कल तेव्हा कोणालाच नव्हती. बाकीच्या नसेल तर आय एम सॉरी, असेल तर असेल, मला नव्हती. मी
शोज खूप करत होते, स्टेज खूप वर्ष मी करते आहे, टेलिव्हिजन करत होते. हां, मी एक सिरियल केली होती शाहीर नावाची, ज्याच्यासाठी आय थिंक त्याचे खूप एपिसोड्स एक वेगळ्या चॅनलवरती ती सिरियल होती आणि त्याचे खूप एपिसोड्स केले, ज्या त्या प्रत्येक एपिसोडला एक वेगळा शाहीर अशी ती सिरियल होती अजित एम जोशींची. आणि आमचे चारू दुखंडे त्याचे DOP आणि डिरेक्टर होते. आणि त्यांच्यामुळे मला टेलिव्हिजन कसं असतं हे कळलं. कारण त्या पूर्ण सिरियलच्या प्रवासात आय थिंक खूप जेवढे शाहीर आहेत तेवढे सगळे शाहीर असा एक एपिसोड असतो आणि प्रत्येक एपिसोडमध्ये 4-5 लावण्या होत्या. त्याच्यामुळे जेवढ्या लावण्या आज फेमस आहेत त्या सगळ्या माझ्या पहिल्यांदा चारूदादांमुळे मला त्या करता आल्या. फिल्म म्हणशील तर एक होती वादी ही माझी पहिली फिल्म, जी मला आमच्या सुशांतमुळे मिळाली. सुशांत शेलार माझा चुलत भाऊ आहे आणि त्याचे भाईशी अजय फणसेकरशी खूप छान, आणि तो चाइल्ड आर्टिस्ट म्हणून खूप फेमस होता आणि तो खूप काम करत होता. ती फिल्म तो करत होता एक होती वादी. आणि त्याच्यात भाईला त्याने त्याच्या आधी मी ढगाला लागली कळं नावाचा एक रिमिक्स व्हिडिओ केला, ज्याला आता 26-27 वर्ष झाली असेल, 27-28 वर्ष झाली. तो पहिला रिमिक्स व्हिडिओ आहे मराठीतला जो MTVवर आला. म्हणजे ढगाला लागली कळं रिमिक्स. आणि वीरेंद्र प्रधान त्याचं कोऑर्डिनेशन करत होता आणि विरू आणि मी तेव्हा खूप काम करत होतो एकत्र, इव्हेंट्स वगैरे. मग विरूनी म्हटलं की दीपा आपल्याकडे असं असं आलं आणि तू त्याची कोरिओग्राफी कर. तर मी म्हटलं अरे तुला माहिती नाही गाणं कसं मी करू, मी एक तर कथक आणि ह्याव आणि त्या मला अगं त्याच्याशी बोलूया आपण. आणि मार्लन रॉड्रिक्स नावाचा डिरेक्टर होता ज्यांनी ते डिरेक्ट केलं होतं आणि MTVची अख्खी टीम. मग त्यांच्याकडे अख्खा स्टोरी बोर्ड रेडी होता. तेव्हा आम्हाला कशाशी खातात स्टोरी बोर्ड हेही माहीत नव्हतं. आणि त्यांनी तो अख्खा आम्हाला दाखवला आणि त्यांनी म्हटलं की मी म्हटलं तुला त्याचा अर्थ माहिती आहे का गाण्याचा, तू जे मला सांगतोयस करायला, तर माझी इमेज खूप वेगळी आहे. तर तुम्हाला नाही मला हे असं दिसायला पाहिजे गाणं, मला त्याच्याशी काही हे नाही आहे, फक्त या गाण्याने मजा यायला पाहिजे. आणि देवाच्या कृपेने ते गाणं इतकं सुंदर झालं आणि इतकं चाललं. म्हणजे आता ते खूप वर्ष झाली, तुम्हाला जाऊन परत बघावं लागेल यूट्यूबवर ते. पण त्याला आय थिंक आता खूप वर्ष झाली, 26-27 वर्ष झाली, 27 वर्ष डेफिनेटली झाली असतील. आणि त्याच्यामुळे मला पहिली फिल्म मिळाली. म्हणजे सुशांतनी सांगितलं तिने हे केलं आहे तर तू बघ. मग भाईंनी खूप विश्वास ठेवला माझ्यावर आणि मग भाईंना मी म्हटलं की मला असं असं दिसायला हवं माझं गाणं. मला माहीत नाही की कुठली लेन्स वापरायची आणि ते कसं असतं. तर मला ते कॅमेरामन तुला जे हवं आहे ते तूच त्याला सांग की मला लांबून हवं आहे, जवळून हवं आहे, कसं हवं आहे, तर मग ते त्याप्रमाणे तुला हेल्प करतील. आणि B. लक्ष्मण त्यांचे कॅमेरामन होतं आणि मजा आली. म्हणजे मला खूप शिकायला मिळालं. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. मग मी देवकी केलं ज्याचे मिलिंद उके डिरेक्टर होते. आणि मग आता हळूहळू तेव्हा कोणी असिस्टंट म्हणून मला घेतलं नाही, कारण मला कळलंच नाही की असं करायला पाहिजे होतं. कारण मला जे येत होतं त्या नाच आणि कॅमेरामनच्या मदतीने, आणि मला सगळी खूप छान टेक्निकल टीम मिळाली आत्तापर्यंत. आणि मग ते करत गेले. मग वर्षाला 10 फिल्म्स 15 फिल्म्स, ते कळलंच नाही किती कसं केलं. आणि त्या प्रवासात शिकत गेले. त्यानंतर मी काही वर्षांनी एक कॅमेराचा कोर्स केला, एक 6 महिन्याचा, ज्यामुळे आणखी काही गोष्टी कळल्या. आणि मग हळूहळू तुम्हाला अपडेट व्हावंच लागतं ना तुमच्या फील्डमध्ये. आता मी काही फक्त कथक घेऊन किंवा फोक डान्स घेऊन करू शकत नाही. मग मी संदीप सोपारकरकडे एक 6 वर्ष त्याच्या स्टाईल्स शिकले सगळ्या. मग त्या आणि मग बॉलिवूड आणि असं सगळं करत हा प्रवास. आणि माझी टीम खूप स्ट्रॉंग टीम आहे, त्यामुळे काय नवीन आलं कसं काय आहे तर ते मला सतत अपडेट करत राहतात. आणि त्यामुळे कदाचित अजून मी टिकून आहे. अजून पुढे खूप वर्ष काम करायचं आहे मॅम तुम्हाला. स्वामींची कृपा. मॅम आरत डान्स अकॅडमीबद्दल आम्हाला प्लीज सांगा. आरत ही संस्था मी 9 वर्षापूर्वी स्थापन केली. पण त्याच्या आधी मुंबईतली जी माझी अकॅडमी आहे त्याचं नाव आहे दीपाली विचारेज अकॅडमी ऑफ आर्ट्स, ज्याला काल म्हणजे 5 जुलैला 29 वर्ष झाली. म्हणजे जेव्हा माझ्या मुली एक 10-15 मुली विशारद झाल्या त्यानंतर एक 2010ला मी एकदा आधी अमेरिकेत गेले होते, पण तेव्हा काही फार विचार नव्हता. मग 2015ला मी जेव्हा अमेरिकेत गेले परत एकदा, तर तेव्हा म्हणजे कामासाठीच गेले होते. तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपण काहीतरी इथे करू शकतो. आणि मग थोडं प्रवास सुरू केला त्या दिशेने आणि खूप होमवर्क केलं. तेव्हा जो अख्खा प्रवास होता त्यानंतर जेव्हा ठरलं की आपण एक अकॅडमी किंवा एक कंपनी कॅलिफोर्नियात करूया, तर त्याचं नाव काय करायचं, तर 3 पर्सनॅलिटीज ज्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं किंवा ज्यांच्यामुळे आज मी
लोकांपर्यंत पोचले. तर त्या 3 नावाचं इनिशियली आरत. आ म्हणजे आशा जोगळेकर माझ्या गुरु, र म्हणजे रजनी माझी आई आणि त म्हणजे तनया माझी मुलगी. कारण ती जेव्हा लहान होती तेव्हा खूप गोष्टी मी मिस केल्या आहेत आणि तिने मला खूप मिस केलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की या तिघींनी खूप केलं आहे माझ्यासाठी, म्हणून आरत. आणि आरत म्हणजे आरती, आणि आरत इज अ परफॉर्मर श्राईन, जिथे तीर्थक्षेत्र आहे जे येस. सगळ्या परफॉर्मर्ससाठी किंवा माझ्या विद्यार्थिनींसाठी, म्हणून आरत. आणि मग 2017ला 16ला आय गेस का 17ला मी ते रजिस्टर केलं. आणि त्याची मेन संस्था ही अमेरिकेतनं चालते. आणि आरत आणि दीपाली विचारच अकॅडमी या बहिणी बहिणी आहेत आणि त्या दोघी एकत्र काम करतात. म्हणजे तिकडे आरत आहे, इकडे दिवा आहे. पण मग तिथे आपली पारंपरिक नृत्यकला शिकवताना काय चॅलेंजेस आलेत? खरं तर खूप चॅलेंजेस असे काही आले नाही आहेत, कारण मी ज्या विभागात काम करते तिथे इंडियन्स आहेत खूप. खूप विदेशी लोकांना शिकवण्याचा योग मला अजून आला नाही आहे, कारण मी ज्या विभागात आहे तिथे खूप आपली लोकं आहेत. पण त्यातल्या मॅक्झिमम मुली ह्या तिथे जन्मलेल्या आहेत आणि काही 2 पिढ्यांनी आहेत, काही 3 पिढ्यांनी आहेत. त्याच्यामुळे पण सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मातीशी नाळ जोडण्याची इच्छा आहे आणि म्हणून ती मुलं इतक्या आत्मीयतेने आपल्याकडे येतात. कारण त्यांच्याकडे जसं आपण म्हणतो त्यांच्याकडे मेड्स नाही आहेत, राईट. खूप कामाला मावशी आहे मग किंवा रिक्षावाला काका आहे जो सोडतो, तसं काही नसल्यामुळे त्यांना स्वतःच सगळं, स्वतःचं काम, संसार, जे आपल्या बायका पण खूप मेहनतीने करतात. आणि आपला एक तर प्रवास हा खूप एक वेगळाच विषय आहे ज्याच्यावर बोलावं म्हणजे अख्खा पॉडकास्ट होऊ कमी शकेल. हां, तर पण मला छान फक्त एवढंच वाटलं की त्यांना असं वाटतंय की त्यांनी हे शिकावं. आणि मला वाटतं की ते इथे येतात जेव्हा कुठलीही, म्हणजे माझ्याचकडे असं नाही, कुणाकडेही जेव्हा ते क्लासिकल शिकतात, कुठलीही मग त्यातली कला असेल, त्यामुळे ना एक काय म्हणतो आपण, नम्रपणा येतो. कारण इतकं त्यांना एक्सपोजर आहे अदरवाईज अमेरिकेत. खूप गोष्टी त्यांना मिळत आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या दिशेने ती जाऊ शकतात. आणि त्या काही दिशेंनी त्यांनी जाऊ नये म्हणून जेव्हा ते इथे, म्हणजे जेव्हा ते इथे येतात तेव्हा ते त्या दिशेने खरंच नसतील जात किंवा कमी जात असतील, कारण इतक्या वेगळ्या विचारांनी प्रत्येक गुरु शिकवत असतो. त्यामुळे कुणाला तरी रिस्पेक्ट करायचं आहे, कुणाला तरी आपण आत आल्यावर वाकून नमस्कार करायचा आहे. हे खूप वेगळं आहे ना त्या देशात, आणि हे ते करतायत. आणि आपली भाषा बोलली जाते, हिंदी असो मराठी असो, ही भाषा बोलली जाते, कारण त्या विषयावर आधारितच त्यांचा अभ्यास आहे आपल्या कुठल्याही कलेचा. आणि त्यामुळे ना खूप छान वाटतं. म्हणजे खूप वर्षापूर्वी आमचं कट्यारचं एक गाणं होतं जे खूप फेमस होतं, तर ते आम्ही परफॉर्म केलं होतं आणि त्या सगळ्या छोट्या त्याच्यात परफॉर्म करत होत्या. आणि डायनिंग टेबलवर बसताना ती मुलगी ते गाणं गुणगुणत होती, कारण ते तिच्या डोक्यात चालू होतं, कारण ती क्लासमधनं ते करून आली होती. आईवडिलांना इतकं छान वाटलं, ते दुसऱ्या दिवशी क्लासला आले मला सांगायला की ताई आम्ही तुमचे खूप आभार मानतोय. तर म्हटलं का नाही, काल आमची मुलगी ते गाणं म्हणत होती. तर मला वाटलं वा, म्हणजे ही ताकद आहे कलेची. आणि किती मस्त म्हणजे. आणि खूप काही चॅलेंजेस तसे नाही आहेत, कारण प्रत्येक क्षेत्रात चॅलेंजेस आहेत. हो, फक्त तिकडे असं आहे की जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी खूप एकटी होते आणि आय स्टार्टेड विथ 2 स्टुडंट्स, 2 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलं. तेव्हा फायनान्शियली खूपच फाईट मारली. हळूहळू आता ते सुधारेल, अजून काही वर्षांनी अजून छान होईल. पण तो एक होता की एकट्याने प्रवास करणं, आणि सुरुवातीला काहीच माहीत नाही, कुणीच माझ्या आजूबाजूला हे केलेलं नसल्यामुळे आपण आधी खूप म्हणजे खूपच फिनान्शियली मी आधी गडबड केली खूप, कारण की माहीतच नाही आपल्याला. म्हणजे इंडियातनं पैसे घेऊन जायचे आणि तिथे ते असे संपायचे, कारण एवढे पैसे एवढे व्हायचे तिकडे गेल्यावर, आणि ते इतक्या पटापट संपायचे की अरे देवा, म्हटलं एवढे दिले आणि आले एवढेच, असं व्हायचं की. आणि मग ते 2दा मी खूप मेजर अशा गोष्टी केल्या, खूप मेहनत केली खूप. म्हणजे एरवी ना आपल्याला खूप सवय असते, जेव्हा इकडे फिरतो ना आपण इंडियात, तर आम्ही असे बॉससारखे फिरतो ना, 4 मुलं मागे असतात, 2 डान्सर, 4 मुली, माझ्या मुली, असं सगळे खूप लोक असतात. तिकडे असं सुरुवातीला असं एकटं फिरायचं. माझी विद्यार्थिनी, माझी सिनियर मोस्ट स्टुडंट माधवी, ती काही वेळा माझ्यासाठी तिने खूप हेल्प केली इथून पण असं. तर ती पण असं फिरताना एकटं फिरायचं,
आणि आपण असं हिंदी म्हणजे इंग्लिश पिक्चरमध्ये कसं बघतो असं कोणी नाही आहे रस्त्यावर पण एकटेच चालले मग मागणं एक माणूस चाललेला असतो वगैरे असं मग आपल्याला असं जाऊ इमॅजिन करायचो आपण अरे बापरे हा कोट घातलेला तसाच असेल का जो आपण पिक्चरमध्ये बघतो त्याला काही पडली नव्हती माझी तर असे खूप वेळा असं व्हायचं की बापरे हा माझ्या बाजूनी पास होईल तो आता मला काय करेल तो काही करायचा नाही मला तो निघून जायचा पण माझ्या डोक्यात ते पिक्चरचं सगळं असायचं की असं होईल का काय होईल आणि मग ते अंडरग्राऊंड आपण जायचं तिथे नाही का खूप वेळा इंग्लिश पिक्चरमध्ये आपण मारामारी त्या अंडरग्राऊंडमध्ये असते मग मला वाटायचं असं सेमच असेल आता की आता हे जे लोक हे मलाच कोण मला बघणार मी कोण आहे पण ते मला वाटायचं की हां आता हा माझ्याच दिशेने येतोय वगैरे असं खूप वेळा वाटायचं घाबरायला व्हायचं आधी मग मला लक्षात आलं कोणाला माझी पडली नाही आहे की कोणाला काय माझ्यात इंटरेस्ट पण नाही आहे मलाच आपलं वाटतंय की हे सगळं खरं असेल वगैरे असं काही नव्हतं आणि मला वाटायचं की हे पिक्चरसाठी आहे असं कोट वगैरे घालतात ते असे सगळे गुंड लोक किंवा असे वाईट लोकच असे घालतात कपडे तसं नाही आहे ती गरज आहे तिकडे एवढी थंडी आहे कसलं ते काय आणि आधी मला वाटायचं बापरे हे कसं पण खूप गंमत होती पण म्हणजे एकदा असं झालं आपल्याकडे कसं असतं इकडनं विरार येते मग इकडनं चर्चगेट येते की नाही असंच असतं की नाही लहानपणापासून मी एकदा गेले कुठे ते सँडी ॲगोला माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी सांगितलं नाही ते तू बघायलाच जायचं ते तिथे खूप छान आहे ते तर जाताना अशी होती की नाही ट्रेन मला येताना अशी येणार त्यांनी मला सगळं सांगितलं होतं पण तो बहुतेक हे विसरला की इकडनंच येणार ट्रेन मी स्वतः छानपणा मला वाटलं तिकडून येईल मी गेले तिकडे आणि ते नंबरच दिसते नाही मला जो ट्रेनचं सगळं लिहून दिलेलं मला त्याने म्हटलं हा नंबरच दिसत नाही आहे इथे मग आता 2 पोलीस होते एकदम असे सॉलिड मस्त एकदम धीर करून मी गेले त्यांच्याकडे आणि सांगितलं की मला ह्या नंबरची ट्रेन हवी आहे किती अनाडी ना मी पण मी त्यांना म्हटलं हे हवं आहे मला तर त्यांनी माझ्याकडे बघितलं ओ मॅम यू हॅव टू गो तिकडे त्या साईडला जायचं आहे तुला म्हटलं मी त्याला स्वतः शहाणपणा त्याला म्हटलं पण मी तिकडनंच आले आहे मी उतरताना तिकडे उतरले त्याचं म्हणणं होतं हो पण तुला तिकडूनच ट्रेन मिळणार आहे आता तिकडे जायला ते होतं खालून जायचं टनल आणि एवढी माणसं नसतात तेव्हा ते दिसलं होतं मला वाटलं बापरे मला आधी ते टाळायचं होतं पण पर्याय कुठे आपण असं जाणार क्रॉस करून थोबडवलं असतं त्यांनी मला मग मी आपली गेले तिकडून खालून तेव्हा राम 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 स्वामींना खाली आणेपर्यंत जप केला म्हटलं बापरे पटकन जाऊया तर तेव्हा अशी वाटत होतं मला कारण कमी असतात ना लोक एवढी लोकं नव्हती तिकडे खाली जात आहेत तर मला असं वाटतं मी फुल कोणाच्या नजरेला नजर नाही आणि एकदा पटपट जायचं असं की बघायचं नाही पण असं वाटत होतं इकडनं माणसं येतात तिकडनं कोणी काही मला विचारलं नाही कोणी काही मला केलं नाही मी गपचूप वर गेले आणि मग तिथे तो नंबर होता सेम आणि मग मी घरी गेले आणि मी म्हणजे उतरले स्टेशनवर ते बिचारे दोघं नवरा बायको मला घ्यायला उभे होते आणि मी उतरल्या पहिल्यांदा त्यांना असं सांगितलं की असं झालं तर मला ताई आपल्याला कोणीही विचारायला येत नाही तू गपचूप यायचं कोणी काही करत नाही तुला उगाचच असं वाटतंय आणि म्हणजे ज्या एरियातनं मी फिरवते सगळे छान सेफ एरिया होता पण आपल्याला नाही आहे ना सवय मला अशी इकडनं धक्का तिकडनं धक्का असे आपण प्लॅटफॉर्मवर जातो असे आपण ब्रिजवर चढतो हे कुठे म्हणजे 4च माणसं 3च त्याच्यात ती 2 सॉलिडच दिसत आहेत आणि आपण एक तर बुटके सगळे लोक उंच तर ते इतकं असं म्हणजे आधी सॉलिड घाबरायला व्हायचं आता हसायला येतं स्वतःवर पण म्हणजे कधी आत्ताही असं वाटतं पण आता असं वाटतं कायच होईल आता बघतील स्वामी आपण बोलताना आता हसतोय पण जेव्हा एखादी कर्तृत्ववान स्त्री तिच्या चाकोरी बाहेरची उंच झेप घेत असते मला असं वाटतं आपण प्रत्येकाने त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि मला खूप छान वाटतं एखादी मराठी कोरिओग्राफर बाहेर जाऊन आपली कला सादर करते ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मॅम खरंच आणि थँक्यू सो मच त्यासाठी अरे माझ्यावर एवढी कृपा आहे त्यांनीच म्हणलंय बहुतेक की जा जरा कर आणि काय असतं इथे ना आपण स्वतःला खूप शहाणे समजतो म्हणजे मी तरी मला बाकीच्यांचं माहीत नाही सगळेच समजतात आपल्याला वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे आणि आपण सॉलिड आहे आणि आपण डॅशिंग आहे असं वाटतं आपल्याला पण जेव्हा अशी गोष्ट होते जसं मी आधी अपार्टमेंटमध्ये राहायचं आहे आता माझं घर आहे पण अपार्टमेंटमध्ये ते असं गेटेड कम्युनिटी असं म्हणतात त्याला रेंटेड असते ती ज्याला असं दार असतं ना इलेक्ट्रिक यू प्रेस द बटन ते एक काय म्हणतात त्याला रिमोट असतं ते तुम्ही ते उघडतं मग तुमची गाडी आज जाते मग बंद होते तर असं खूप गमतीशीर आहे म्हणून मला वाटलं मी शेअर करू असं गेट असतं तिथे ना आणि नॉट नेसेसरी की तुझी गाडी गेली की पटकन बंद होणार ते त्याचा वेळ घेतं मग त्याच्यानंतर अजून 2-3 गाड्या पण आत येतात तर जेव्हा मी अपार्टमेंटमध्ये राहायचे तेव्हा माझी मुलगी आणि नवरा खूप जाऊन येऊन असतात ते सतत माझ्याबरोबर राहायचे नाही ते इथे असतात
तर तेव्हा क्लास खूप उशिरा सुटायचा कधी कधी. तर ना जेव्हा ते गेट मी उघडायचे, म्हणजे जेव्हा उघडलं की ना मी खूप प्रार्थना करायचे की माझ्या मागून गाडी नको यायला, माझ्या मागून गाडी नको यायला. कारण टेलगेटिंग म्हणतात त्याला, पटकन घुसायचं. आणि असं काही कोणी असं काही इन्सिडन्स नव्हता देवाच्या कृपेने माझ्या कम्युनिटीमध्ये. आपलं क्रिमिनल माइंड काय 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 सुचतं आपल्याला. वी आर इंडियन. सो मला असं वाटायचं मी ते उघडलं ना पूर्ण उघडापर्यंत थांबायचे की वेळ गेला अजून. मग मी थोड्या हळू जायचे की कोणी नको यायला माझ्या मागून. कधीतरी कोणी यायचा बिचारा, म्हणजे त्याच्या काय डोक्यात पण असेल, ही बावळटच्या डोक्यात असा विचार आहे वगैरे. पण जेव्हा अशी गाडी यायची ना तेव्हा मला असायचं राम 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 राम, हा माझ्या पुढे जाणार आहे का, माझ्या मागे जाणार आहे का, आधी लेफ्ट घेतो का, काय करतो. आणि प्रत्येकाची असाईन जागा असायची पार्किंगची. तर माझी अशी, माझ्या पार्किंगपासून माझं घर 20 पावलांवर किंवा 25 पावलांवर, 20 पावलांवर आहे. पण ते इथे पार्किंग आहे आणि असं जाऊन इकडे माझं घर आहे. तर मी असं बघायचं की त्याला कळायला नाही पाहिजे. पण कसलं, आपली गाडी बंद केल्यावर त्याचे लाईट जायला थोडा वेळ लागतो. इथे पटकन नाही व्हायचं ते तिथली जी गाडी आहे. तर मला असं वाटतं पण त्याला कळायला नको कुठे गेली माझी गाडी वगैरे, असं खूप प्लॅनिंग डोक्यात. बापरे, म्हणजे पिक्चरच जणू. आणि मग मागून तो येतो असं वाटायचं आपल्याला. पण तो बिचारा जायचा राईटला किंवा मी पार्क केला तो जायचा पुढे, कोणाला काही नाही आहे. पण हे ना सुरुवातीला असं डोक्यात खूप असं चालायचं की असं असेल का. कारण पिक्चर परत बॅक टू पिक्चर की असं असेल. म्हणजे आपण बॉलिवूड बघतो किंवा हॉलिवूड बघतो, तर मला असं वाटायचं असं असेल मग आपली गाडी नको कळायला वगैरे. पण खूप असं काय वाटायचं. पण देवाच्या कृपेने स्वामींनी असं खूप सतत पाठीशी उभे राहून छान पुढे प्रवास करू दिला. आणि पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. दरवेळेला नवं शिकतो आपण काहीतरी. म्हणजे इथे तर मी कधी चेक लिहिला पण नाही आहे, माझ्या नवऱ्याने केलं आहे सगळं. तिथे बँकेत जा, ते उघडा अकाउंट, आणि मग खूप फॉर्मॅलिटीज, वेगळ्या फॉर्मॅलिटीज. खूप गोष्टी सोप्या पण आहेत तिकडे. जसं गव्हर्नमेंटशी कनेक्टेड सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. कारण बहुतेक त्या लेवलवरती भ्रष्टाचार नाही आहे. त्यामुळे सामान्य माणसाचं जगणं तसं सोपं आहे. त्यामुळे ते सगळं आहे. पण ते सगळं नव्याने शिकतोय आपण ना, सगळं नवं दरवेळेला काहीतरी नवं शिकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही उडी मी जेव्हा मारली तेव्हा कदाचित मला वाटलं नव्हतं की एवढं फाईट आहे. कारण मला वाटलं होतं की मी फेमस आहे, मला खूप असं म्हणजे पटकन यश मिळणार आहे. कदाचित म्हणजे माहिती होतं की क्लासिकलला वेळ लागेल, पण अगदी इतकं सुरुवातीला स्ट्रगल असेल असं वाटलं नव्हतं. पण ते स्वामींनी निभावून नेलं. आणि घरचे लोक तर आहेतच सतत. पण मला वाटतं की जर छान फॅमिली बॅकग्राऊंड असेल ना, सपोर्ट करणारी, नॉट की फिनान्शियली खूप छान, पण अशी छान सपोर्टिव्ह फॅमिली असेल तर अशी एखादी झेप घ्यायला हरकत नाही. म्हणजे काय होईल, फार तर पडू ना. पण नंतर आता 50 म्हणजे 60ला मी जर म्हटलं असतं अरे मी करून बघायला पाहिजे होतं, तर ते कठीण आहे ना. या गोष्टीची मला खूप भीती वाटते बरं. हां, मी 60ला गेल्यानंतर मला असे प्रश्न पडायला नको म्हणून मी आत्ताच काही ना काही करत असते. म्हणून ते मी आधीच उडी मारली. खरं तर त्याला पण खूप वेळ झाला. कारण मला असं वाटलं की सगळे सेट व्हायला पाहिजे. मुलगी जरा 10वी झाली, मग माझी अकॅडमी सेट झाली, सगळं छान, सगळं नीट झाल्यावर मी ते केलं. त्यामुळे त्याला सुरुवात करायला मी 40 नंतर केलं आहे. ते उशीरच झालं आहे. खरं खूप असं 26ला गेलं असतं तसं खूप तडफदार असलो असतो कदाचित आपण. पण ठीक आहे, उशीर तर उशीर. पण म्हणजे मला असं वाटतं माझ्या पुढच्या पिढ्यांना याचा नक्की फायदा होईल. आणि माझ्या फुल टीमला याचा फायदा होईल. म्हणजे इथल्या आणि भारतातल्या आणि अमेरिकेतल्या दोन्ही टीमला खूप फायदा होईल असं वाटतं मला. गंमत आहे पण. हो, ते तर आहेच. बरं, दीपाली विचारे ॲज अ आई आम्हाला ऐकायचं आहे. बाबा तणतणाट, ॲज अ आई तणतणाट, ॲज अ कोरिओग्राफर सेटवर तणतणाट की आली देवा आता सगळं नीट करा. म्हणजे वेळ नीट, कचकच नाही पाहिजे. आणि तनयाचं आणि माझं खूप तनया माझ्या मुलीचं नाव. ती आता 25-26 वर्षाची होईल. अशी एका मोठ्या मुलीची मी आई आहे जिला स्वतःची मतं आहेत. आणि जी माझी मुलगी आहे. त्यामुळे दोन असे एकमेकांसमोर ज्याच्यात बाबाची वाट. आणि बाबा बऱ्याचदा मुलीचीच बाजू घेतो, ठीक आहे. पण आता त्याला म्हणजे बऱ्याचदा नाही, रोजच म्हणू आपण. पण माझ्याबरोबर वेगळं बोलतो आणि तिच्याबरोबर दरवेळेला तिचीच बाजू घेतो. म्हणजे त्याला माहिती आहे की ही चुकली आहे, तेव्हा म्हणजे जाऊ दे ग, अगं हो ग, हो बाबू आपण करूया. अरे का करूया, नाही करूया, नाही करायचं आहे हे आपल्याला. पण नाही, आता ठीक आहे ना, ती बोलती आहे ना, अरे म्हणजे बोलते ना, म्हणजे नाही करायचं आहे मला हे.
आता एक वेळ कर ना, एवढं तिने ठरवलंय तर असं एक वेळ वगैरे. करता करता 100 वेळा होऊन गेलंय. मी रिलेट करू शकते, कारण माझ्या घरी रोज हाच सीन असतो. मॅम, म्हणजे मी शास्त्रीय संगीतामध्ये शिक्षण घेतलं आहे, त्यामुळे कुठली कला शिकताना गुरु हा महत्त्वाचा असतो. जसे मुलाला आईवडील महत्त्वाचे असतात, तसं कला मोठी करण्यासाठी तुम्हाला गुरु लागतोच. गुरु शिष्य परंपरेबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि ॲज अ गुरु तुम्ही कशा आहात? गुरु शिष्य परंपरेत आता शिकलं खरं कमी जात आहे इथे असं, पण म्हणजे गुरु शिष्य म्हणजे गुरुकुल पद्धतीमध्ये शिकलं कमी जात आहे आता, कारण तसं फार कमी आता बाकी खूप गोष्टी मुलं करतात. तरीही काही विद्यार्थी असे आहेत जे अजूनही त्या परंपरेला धरून आहेत. मी गुरु म्हणून स्ट्रिक्ट आहे म्हणे, असं माझ्या मुली म्हणतात. पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातलं गुपित मला माहिती असतं, इतकं मला त्यांच्याशी मी जवळची आहे. काही वेळा असं कदाचित अननोईंगली झालं असेल तर मला माहीत नाही की मला त्यांच्याबद्दल कळलं नाही किंवा त्यांना काय म्हणायचं आहे. पण शिकवताना मी खूप स्ट्रिक्ट आहे. मला असं वाटतं की तुम्ही तुमचा वेळ घालवताय, या वेळेला आपण शिकायला चालू आहे, तर मग ते आपण ते नीट करूया. आणि त्याच्यावरती थोडी मेहनत केली तर म्हणजे आज काय इतकं सोपं नाही आहे क्लासेसची फी भरणं आजही, कारण ती एवढी आता तेवढ्या स्वस्तात होतही नाही, राईट. तर त्यासाठी घरच्यांनी खूप मेहनत केलेली असते आणि आईने तिच्या खर्चातला एक भाग तुमच्या फीसाठी ठेवलेला असतो. तर ते जे काय तुम्ही पैसे भरताय, तर त्याचं एक चांगलं काहीतरी त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळायला हवेत. आणि हे असंही नाही आहे की तुम्ही पैसे भरताय म्हणून तुम्हाला मिळेल. तुम्ही नुसते पैसे भराल, 5 वर्ष आलात आणि तुम्ही स्वतःहून काहीच नाही केलं तर त्याचं काहीच घडणार नाही आहे. तर तुम्हाला त्याच्यावर मेहनत करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आमच्याकडे असं म्हणतात की गुरु बदलणं म्हणजे आई बदलण्यासारखं. थोडंसं कधीतरी चुकतही असेल, म्हणजे आमच्या साईडनी नाही म्हणत नाही मी, पण मला वाटतं की शक्यतो गुरु न बदललेला बरा. कारण जर मला एक व्यक्ती नाही आवडली तर पुढची आवडेलच याची गॅरंटी नाही आहे. तुम्हाला जर एका माणसात काही कमी दिसली तर पुढच्यात काहीतरी असेलच की कमी. त्यामुळे आणि मी त्या भाग्यवान विद्यार्थ्यांपैकी आहे ज्यांना मावशी मिळाल्या. आणि आमच्या कोणाच्याच डोक्यात आत्तापर्यंत कधीच असं आलं नाही, आता तर त्या हयातही नाही आहेत, की आपण वेगळी कुठेतरी जाऊन शिकूया. कारण कधीच आम्हाला ते जाणवलंच नाही. आणि त्या इतक्या ग्रेट होत्या की त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकदम बॅलन्सनी शिकवलं आहे. त्यामुळे मावशींची तुलना कोणाशीच करू शकणार नाही मी. आणि त्यामुळे आम्ही कुणीच, म्हणजे माझ्या बरोबरीच्या सगळ्या माझ्या गुरु भगिनी, आम्ही कधीच कुणी गुरु बदललाच नाही. अगदी बरोबर. आणि म्हणजे मी जसं म्हणते की आज माझ्या कुठल्याही विद्यार्थिनीचा पहिला पगार झाल्यावर जशी ती आईला साडी घेते तशी ती मला साडी घेते. सो जर एवढा मोठा दर्जा तिने मला दिला आहे तर मला पण ते सगळं राखणं बंधनकारक आहे. म्हणजे मी ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझं माझ्या प्रत्येक मुलीवर प्रेम आहे खूप. म्हणजे खूप वेळा तनया असं म्हणते की माझ्यापेक्षा ती तुमच्याच बरोबर सगळ्यांबरोबर जास्त असते. आणि ती म्हणते की माझ्या आईला जन्म तिने एकीला दिला आहे, पण तिला हजारो मुली आहेत म्हणजे. आणि माझी भाची मस्ती तसं म्हणते पृथा की प्रॉब्ली शी हॅज मोर किड्स दॅन गांधारी. सो मला आहेत तेवढी मुलं आणि माझं प्रत्येक मुलावर प्रेम आहे. सगळीच गुणी आहेत आणि सगळी माझ्या आज्ञेत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा पेरेंट्सनी स्वतःला जे हवं आहे ते त्यांच्याकडनं वधवून घ्यायचं काम माझ्याकडनं केलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणजे देव मला माफ नाही करणार कधीतरी, पण ते त्यांच्या अर्थात भल्यासाठी होतं. इतकं महत्त्व जर मला माझे विद्यार्थी देत असतील तर मी त्यांच्यासाठी कुठल्याही वेळेला कधीही अवेलेबल आहे. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. अगदीच. आणि मी ठामपणे माझ्या विद्यार्थ्यांच्या मागे उभी असते जेव्हा त्यांना माझी गरज आहे. जर कोणाच्या नसले राहिले तर बाबा आत्ताच सॉरी म्हणून घेते, मला कळवा, कारण मला तुमच्या मनातलं कळलं नसेल तर प्लीज कळवलं तर तेही करू. पण माझ्या सगळ्या मुली फार गुणी आहेत आणि खूप छान वाटतं आहे जेव्हा आता त्या आपल्या अगदी 4-5 म्हणजे आम्ही तेव्हा
6 वर्षाला ॲडमिशन द्यायचो. तर आधी येऊन नुसत्याच बसायच्या कधी ते 1-1 वर्ष असंच नुसतं मजा म्हणून. आणि आज त्या इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, म्हणजे सायकॉलॉजिस्ट आहेत. खूप वेगळ्या पातळीवर खूप आघाडीने काम करत आहेत. त्यामुळे खूप अभिमान वाटतो. आणि त्यांना कधीतरी म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात माझा खूप मोठा वाटा आहे. तर ते माझ्यासाठी खूप छान आहे, म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या मुली छान काम करत आहेत. तुम्ही एकाच गुरुकडे पूर्ण शिक्षण घ्यावं त्याच्याबद्दल जे बोललात ते मी खूप जवळून अनुभवलंय सांगते. जेव्हा मी 4th स्टँडर्डमध्ये होते तेव्हा मी प्रारंभिक दिली. तेव्हा ती जी ताई माझा संगीत क्लास शास्त्रीय संगीत शिकवायची. नंतर 2 वर्षांनी तिचं लग्न झालं. मग प्रवेशिकासाठी मला दुसऱ्या टीचरकडे जावं लागलं. ती त्या टीचरसारखी आधीच्या ताईसारखी शिकवत नव्हती. मग मला कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम गेला. आणि कुठलीही कला ना सादर करताना तुम्हाला ती इथूनच करावी लागते. आणि तुमचं ते आई मुलाचं नातं नाही राहिलं ना गुरु शिष्यामध्ये की तुम्ही ते 100% देऊ शकत नाही, सादरच करू शकत नाही. कारण मागे खूप ब्लॉकेजेस असतात ना. करेक्ट. त्यामुळे ही गोष्ट मी खूप मनापासून समजून घेऊ शकते. म्हणजे माझ्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा पहिला प्रश्न विचारते की तुम्ही आधी शिकलात का? तुम्ही नसलात शिकलात, जर नसेल शिकलात यापूर्वी तरच यू आर वेलकम टू माय क्लास. कारण म्हणजे यांच्याकडे हे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून माझ्याकडे या. तर मला खूप विनंती करावी लागते त्यांना. अनलेस अनली इट इज अनअवॉइडेबल. आणि त्या गुरुलाही असं वाटतं की किंवा ते नाहीच आहेत हयात, किंवा ते आता कुठे वेगळीकडेच आहेत, किंवा देर आर लीस्ट पॉसिबिलिटी की ते पुन्हा त्यांना स्वीकारणार आहेत किंवा काही जे अशा फार रेअर केसेसमध्ये मी कुठल्या वेगळ्या गुरुच्या विद्यार्थ्यांना घेतलं असेल माझ्या क्लासमध्ये. ते पण बऱ्याचदा त्या विद्यार्थ्याची आणि त्या गुरुची त्या विषयावरती चर्चा झाल्यावर जर त्यांची इच्छा असेल की त्यांनी माझ्याकडे यावं तरच मी ते केलं आहे. किंवा पालकांनीच ते सगळं व्यवस्थित सेट केलं आहे, किंवा त्या विद्यार्थ्याला आता पर्यायच नाही आहे दुसरा, तर म्हणून माझ्याकडे लोक आली असेल. पण अदरवाईज मी खूप माझ्या जगात मी खुश आहे. माझ्याकडे जे म्हणून माझे विद्यार्थी आहेत त्यांच्यात मी खुश आहे. म्हणजे मला दुसऱ्या गुरुकडनं विद्यार्थी यावेत किंवा मी किती ग्रेट शिकवते म्हणून माझ्याकडे या असं माझं काहीही म्हणणं नाही, माझा दावाही नाही तो. मला जे मावशींनी शिकवलं आहे आणि मला माझ्या बुद्धीने जे झेपलं आहे त्याच्यावरती जे काही मी काम करू शकले ते मी शिकवते विद्यार्थ्यांना. त्यामुळे त्यांना जर ते आवडतं आहे तर ते शिकायला माझ्याकडे या. माझा कुठलाही दावा नाही आहे असा. येस. बरं, या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिटर्स आहेत, पण सोनियाताई, फुलवाताई, तुम्ही मैत्रिणी घट्ट आहात. हे कसं? अय्यो, सोनिया आणि मी तर कॉलेजपासनंच्या मैत्रिणी आहोत. म्हणजे भले आम्ही रोज भेटत नाही, टाईमपास करायला वेळ नसतो, तिच्या वेगळ्या गोष्टी चालू असतात, माझ्या वेगळ्या, पण आम्ही खूपच जुन्या मैत्रिणी आहोत. म्हणजे मी जेव्हा SYBAला होते तेव्हा चेतन दातारकडे आमचं रुपारेल चेतन दातार नाटक बसवायचं आणि तो माझा नाटकातला गुरु आहे. तर त्यांनी अँड दे लिव्ड हॅपली एव्हर आफ्टर अशी एक एकांकिका केली होती, 2 पात्री, ज्याला उन्मेषला मला 2रं बक्षीस मिळालं अभिनयाचं. तेव्हा सोनियाला 1लं बक्षीस मिळालं होतं. सती नावाची एकांकिका, ती आणि संजय नार्वेकर त्यांची आणि मी आणि मंदार बर्वे अशी आमची एकदम सॉलिड टफ कॉम्पिटिशन झाली होती. आणि तेव्हापासूनच म्हणजे त्याच्या आधीपासूनच आम्ही मैत्रिणी आहोत. त्याच्यामुळे कॉम्पिटिटर हा शब्दच आम्हाला हसू येईल. आणि आम्ही दोघी सेम आहोत, दोघी अशाच आहोत. जे पटलं नाही ते तोंडावर बोलून मोकळं होणं आणि अजिबात आमचा फायदा आहे म्हणून एखाद्या गोष्टीवरती आम्ही विचार करणं तर ते आम्हाला कधीच जमलं नाही. त्यामुळे आमची सॉलिड वेव्हलेंथ एकदमच जुळते. आणि अमेझिंग परफॉर्मर आहे ती, जबरदस्त ॲक्ट्रेस आहे ती. त्यामुळे कलाकार म्हणून मला खूप रिस्पेक्ट आहे की माझी मैत्रीण एवढं छान काम करते. फुलवासाठी म्हणायचं तर ते आमचं येडू आहे ती आमची. म्हणजे ती मला मावशींकडे ज्युनियर आहे. म्हणजे मी तिची आम्ही गुरुभगिनी होतात, मावशींकडेच शिकली आहे ती पण आम्ही सिनेमात मी तिच्या आधी आले. आणि जेव्हा तिची पहिली फिल्म तिला मिळाली तेव्हा तिने मला फोन केला की दिवा मला असं मिळालं आहे तर मला थोडं गायडन्स हवा आहे. मग मी तिला खूप गोष्टी छान समजावून सांगितल्या होत्या. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटलं होतं आणि वाटतं की खूप काम आहे इंडस्ट्रीत, खूप काम आहे. तुमच्याकडे जर खरंच काहीतरी वेगळं आहे आणि तुमच्यात काहीतरी स्पार्क आहे वेगळा तर तुम्ही होणारच आहात सस्टेन ना. त्याच्यासाठी मी कोणावर तरी जळत बसू आणि कसं हिला काम मिळालं असं करू तर मग ते किती मूर्खपणा, किती छोटे होतो ना आपण.
त्यामुळे मला कधीच ही भावना नाही आहे, माझ्या नशिबात जे आहे ते मला मिळणारच आहे आणि तिच्या नशिबात जे आहे ते तिला मिळणार आहे. मी किती फाईट मारली तरी तिच्याकडे आलेली फिल्म माझ्याकडे नाही येणार आहे, तर मी कशाला कष्ट करू. आणि फुलवा खूप धमाल आहे. Yes. फुलवामुळेच इनफॅक्ट मी, मयूर, फुलवा किंवा उमेश आम्ही सगळे एकत्र बसतो, सुभाष, आम्ही एकत्र फॅमिलीज आम्ही एकत्र भेटतो, जेवतो, कारण आमचा विषय खूप कॉमन आवडत आहे तो. आम्ही दोघी खूप फूडी आहोत, आम्हाला मासे खूप आवडतात आणि आम्ही एकत्र जेवण्याची आम्हाला मजा आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन असं कधीच वाटलं नाही आहे. तिच्याचमुळे खरं तर मी एवढी इतर सोशल गोष्टींमध्ये, कारण मी खूप आपली आहे खरी अदरवाईज, पण फुलवाला आमच्या खूप आवडतं सगळ्यांशी छान कॉन्टॅक्ट्स ठेवायला आणि स्वतःहून ती म्हणजे ओरडून हक्कानी बोलेल की अरे तू आली, तू कळवलंच नाही, याला काय अर्थ आहे का वगैरे. आणि प्रत्येक चांगल्या वाईट माझ्या गोष्टींमध्ये ती आहे. म्हणजे आई गेली तेव्हा पण फुलवा आली होती, किंवा मला फिल्मफेअर मिळालं तर, किंवा झी मिळालं आधी फिल्मफेअरच्या आधी, तर तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून एक छान, त्यांनीच ठरवली एक छान धमाल पार्टी करायची, ज्याच्यात त्यांनी वाटेल ते नाच करून माझं सेलिब्रेशन केलं होतं. तर असं कोण कोणासाठी करतं म्हणजे. येस. त्यामुळे खूप निखळ मैत्री आहे. म्हणजे बाहेरून कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे सेम फील्डचे लोक आहेत, तो कसं असेल वगैरे, पण असं काही नाही आहे. आमचा जॉनर वेगळा आहे दोघींचा, त्यामुळे आमच्याकडे येणारी कामं वेगळी आहेत. पण जरी सेम असली तरी मैत्रीत ते कधीच आलं नाही आहे म्हणजे. आणि तितक्याच म्हणजे काय म्हणतो आपण, हक्कानी ती मला मदत करेल किंवा ती मदत मागेल, मी तिच्याकडे मदत मागेन. त्यामुळे कधीच असं तिढा आमच्या मैत्रीत येणार नाही. इतकी निखळ मैत्री आहे आणि त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे स्वामींची की अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. अगदी. आणि ना पण एक गोष्ट मी पण अनुभवली आहे मॅम, की जेव्हा तुम्ही सगळे धरून एकत्र ग्रो होता ना, तेव्हा सगळ्यांची प्रगती होते. अगदी. लोक म्हणतात कॉम्पिटिशन होतं, मग मागे पुढे होतं, पण असं नाही होत. या क्षेत्रामध्ये तर आता जेव्हापासून मी कॉन्टेंट क्रिएशनकडे वळली आहे, मला असं वाटतं जेव्हा तुम्ही दुसऱ्या कॉन्टेंट क्रिएटरची मदत घेता ना, तेव्हा तुम्ही आणखी ग्रो होता, तो आणखी ग्रो होतो आणि आपणही थोडं 2 पावलं पुढे होतो. या सगळ्या प्रवासात तुमचे बेटर हाफ त्यांनी तुमची कशी साथ दिली? कारण एवढं सगळं घर, मूल, संसार, कोरिओग्राफी, क्लासेस सगळं हँडल करणं नॉट ए जोक मॅम. मुळात तो कलाकार नाही आहे, पण तो क्रिकेटियर आहे, होता, आता खेळत नाही. पण त्यामुळे काय म्हणतो आपण, सोशली कसं प्रेझेंट होतात किंवा काय गोष्टी आहेत समाजात, किंवा तो वाचतो, तो बघतो खूप, त्याला माहिती आहे, जगाच्या खबरी आहेत, त्यामुळे त्याला माहिती आहे की कुठे चाललं आहे जग. आणि मी जेव्हा लग्न आमचं ठरलं तेव्हा मी कोरिओग्राफी करत नव्हते, म्हणजे छोटं मोठं काय जे करत असेल, माझे क्लासेस तर त्याच्या आधीपासूनच होते. पण लग्नात म्हणजे लग्न जेव्हा ठरलं तेव्हा त्याचं पहिलं एकच म्हणणं होतं की तुला ज्याच्यात आनंद मिळतो आहे ना ते तू कर, म्हणजे तुझ्या कमाईनी माझं घर नाही चालणार आहे. त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्सच सुरुवातीला आला. आणि मग सासूबाई, आम्ही एकत्र राहायचो, मी आणि आई गेल्या आता काही वर्षापूर्वी, त्यामुळे एक वेगळी रिकामी झाली जागा आमच्या फॅमिलीतली, कारण आमचं 4घांचं कुटुंब होतं, मी, तनया, आई आणि महेश, असं आमचं कुटुंब. आई असल्यामुळे ही चिंताच नव्हती कधी की कारण जरी पूर्ण वेळची मुलगी तनयाला 7वी 8वीपर्यंत होती राहायला घरी, तरी आईंचं जे सुपरविजन होतं ते इतकं अफाट होतं की कसलीच चिंता आम्हाला पडली नाही. आणि त्यामुळे महेशला पण खूप सोपं गेलं आईंमुळे की तनयाला वाढवणं. जेवढा आज जर तनया एक चांगली मुलगी असं लोक म्हणतात, तर त्याच्यात माझं जसं कॉन्ट्रीब्युशन आहे तसं महेशचं, आईंचं आणि माझ्या माहेरच्या लोकांचं खूप खूप मोठा वाटा या सगळ्यांचा आहे तिला आज घडवण्यात. म्हणजे तिचे काका काकी म्हणा, मावशी, मामा, सगळे खूप, मामी, हे खूप तिला जवळचे आहे. तिच्या बहिणी, दोन्हीकडची भावंडं तिच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे तिला ना आता कधी स्पोर्ट्स डे असतो तर तेव्हा आई बाबा पाहिजे, तर आई नसायचीच म्हणजे, किंवा ॲन्युअल डे आहे, ती खूप छान होती स्पोर्ट्समध्ये, खूप छान. दरवर्षी ते खूप अवॉर्ड्स मिळायची. ती खूप उंच पण होती, चांगली धावायची, सगळ्या गेम्समध्ये तिला आवडते, कारण ते बाबाकडनं आलं, तर माझा काही संबंध नाही. त्यामुळे ते सगळं तिला खूप आवडायचं, ॲन्युअल डेला करणं हे. मग मी नसायचेच, मग बाबा असायचा. अगदी बाबाचं पण काहीतरी, अगदी अमावास्या पौर्णिमेला कधीतरी असं काहीतरी झालं असेल, कधीतरी की त्याचं काहीतरी आहे, मग तिचा भाऊ जे जायचा किंवा तिची बहीण जायची, मावशीची मुलगी, मामाची, सगळं असं तिच्यासाठी इतकं सोपं होतं ना
की काका काकी ते पण ती खूप त्या सगळ्यांच्या जवळ आहे एकदम. त्यामुळे ती अशी एक छान पॅकेज जी आज ती आहे, तर हे सगळं त्यांच्यामुळे आहे. आणि महेशचा तर आयुष्यभर म्हणजे आपण म्हणतो ना की तुमचा तो जो निर्णय असतो की एक साथीदार निवडायचा, तर म्हणजे तो मला असं वाटतं की तो बरोबर होता. आज मला वाटतं लग्नाला आता 28 वर्ष होतील, 27 वर्ष झाली. तर छान आहे प्रवास. म्हणजे अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्याच आयुष्यात सगळ्यांमध्येच असतात. वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे, वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे तुम्ही सतत काहीतरी नवरा बायको एकदम चांगले असतील तर थोडं म्हणजे मला गंमतच वाटली. एवढं अजिबातच कसे नाही भांडत ना का. पण असतील बाबा असे नवरा बायको पण जे नसतील भांडत. मी खूप भांडते, कारण असं खूप कटकट करतोच आपण. म्हणजे बायका कटकट केल्या नाही तर ते करत नाहीत नीट, असं मला वाटतं. हो, कारण त्यांना असं वाटतं की हे सगळं कसं सांगायला पाहिजे. हे तू बोलली नाही, अरे बोलली नाही म्हणजे करायचं ना मग. पण ते त्यामुळे कटकटी असतेच बायको. मी आहे कटकटी बायको, कटकटी आई, कटकटी बायको. कारण एकतर माझं असं 2 महिने US 2 महिने इंडिया, त्यामुळे मला त्यांचं वेगळं सेट झालेलं असतं इथे. आणि मग त्यात येऊन मला असं वाटतं अरे हे इथे का ठेवलंय, अरे ही बरणी इकडे ठेवलेली मी जाताना, अरे पण आम्हाला इथे हवी, आम्ही राहतो इकडे. पण माझं होतं अरे माझं घर आहे, असं कसं करता तुम्ही. अशा फालतू गोष्टी वरनं आमचे तिघांचेही वेगळे वेगळे वाद असतात. तन्याचं असतं असं की आराम कर, तो फोन बाजूला ठेव. पण असं होत नाही, कारण इथे आल्यावर मग इंडिया आलं की मग तिकडच्या लोकांच्या गोष्टी असतात, तिकडे गेलं की इकडच्या लोकांच्या गोष्टी असतात. त्यामुळे आराम बिराम असा होत नाही. कारण मी ज्या देशात लँड करते त्या देशात त्या दिवशी मला काम असतं. असा मधला कुठला एक दिवस माझ्याकडे रिकामा नसतो की ज्या दिवशी मी चला एक दिवस मजा करूया, तसं होत नाही. पण माझ्या माणसांमध्ये राहणं हीच माझी मजा आहे. माझ्या असिस्टंट्समध्ये इंडियाच्या असो USच्या असोत, त्यांच्याबरोबर मला मजा येते. किंवा काही नसेल तर आम्ही फक्त घरात राहतो तिघही. मग ती बडबड काही असेल, वाद होतील, पण आम्ही घरात असतो. अगदी कधी जमेल जेव्हा हे लोक तिथे येतात, खरं तिथे मला थोडा वेळ मिळतो की काहीतरी एखाद दिवस कुठेतरी बाहेर फिरायला गेलो. भारतात काहीतरी असतंच काम, पण त्यातनं नुसतं एकत्र राहणं, कधीतरी शॉपिंगला जाणं, कधीतरी पिक्चरला जाणं, याच्यात पण आनंद मिळतो. आणि तरी त्यांचं असं असतं की वेळ वेळ छान, म्हणजे स्लो कर आता, स्लो कर असं तिचं आणि च्या बाबाचंही म्हणणं आहे. पण म्हणजे आता जेव्हा आहे माहीत नाही मला, सवय स्वभाव. येस. पण मला असं वाटतं की हे पण नशीब लागतं ना याला पण. 50 नंतर पण तुम्हाला जर ती स्पीड कन्सिस्टंट, हे मला खूप आभार आहेत. मला देवाचे मी खूप आभार मानते की अजूनही तुला त्या पेसनी काम मी देतोय तर ते कर, असं त्यांचं म्हणणं आहे. येस. बरं, केदार शिंदे सरांबद्दलच्या मैत्रीबद्दल सांगाल? केदार माझा खूप लहानपणीचा मित्र आहे. म्हणजे मी शाळा कॉलेजमधल्या मैत्रिणी आहे आमची. आणि त्याच्याबरोबर सुरुवातीला खूप सिनेमे केले मी. म्हणजे मुक्काम पोस्ट लंडन, गोळा नामदेव, गलगलेमध्ये पण काहीतरी गाणं आहे माझं. येस, असं गलगलेचं टायटल माझं नाही, ते बाबा उमेशचं आहे, मारेल मला पुढच्या जेवणात. मला पहिलं तेच बोलेल की दीपा माझं होतं ते. पण त्याच्याबरोबर खूप वर्ष काम केलं मी. आत्ता खूप अलीकडे आम्ही काम नाही करू शकलो. कदाचित त्याच्या जी चित्रपट आहेत त्यातल्या गाण्यांना कदाचित माझी कोरिओग्राफी सूट नसेल होणार. पण अदरवाईज मैत्री खूप छानच आहे. भले आत्ता आम्ही खूप वर्षात काम नाही केलं. आम्ही मध्ये खूप वर्षांनी खूप वेळ आम्हाला गप्पा मारायला मिळाला, तो सोहमच्या लग्नात, आमच्या आदेश चित्राच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा. खूप वर्षांनी पुन्हा बेला आणि केदारशी गप्पा मारण्याचा योग आला. कारण आता प्रत्येकजण ना इतक्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या लेवलवरती काहीतरी कामं करतायत. त्यामुळे पूर्वी जसं व्हायचं ना तशी भेट होत नाही कोणाचीच ना. भरतची होते, अंकुशची होते, पण कधीतरी असं नुसतं बोललं तरी छान वाटतं की. आणि त्याच लेवलनी सुरू होतं. कोणीच असं आत्ता ज्या लेवलवरती ते काम करतात त्या लेवलवरती ते संभाषण सुरू नाही होत. जिथे ते सुटलंय तिथेच ते सुरू होतं. आणि मला वाटतं हीच त्या मैत्रीची गंमत आहे. अगदीच. मगाशी आपण गप्पा मारताना तुम्ही सांगितलं तुमचा एक सिनेमा रिलीज होत आहे. सिनेमाबद्दल मला ऐकायला आवडेल. तुला पाहता नावाचा चित्रपट 10 जुलैला संबंध जगात प्रदर्शित होतोय. त्या म्युझिकल फिल्म आहे. रोहन नावाचे गोड 2 मुलं आहेत, त्यांनी तो सिनेमाला म्युझिक दिलं आहे. आणि मयुरा प्रधान नावाची हुशार बाई आहे. म्हणजे ती तिच्या फील्डमध्ये ती नोकरी करते एरवी लीगल डिपार्टमेंटला, पण
त्या पॅरलल तिची ही आवड म्हणून तिने हे सुरू केलं आणि ही तिची पहिली फिल्म आहे. पण कुठेच तिच्या पूर्ण होमवर्कमध्ये किंवा तिने जे काम केलं तेव्हा फील्डवरती असं कधीच असं वाटलं नाही की ही तिची पहिली फिल्म आहे. जेव्हा मी तिला हो म्हटलं या सिनेमाला तेव्हा मी काम करणार नव्हते, कारण काही संबंधच नाही माझा ॲक्टिंग. म्हणजे खूप पूर्वी मी ॲक्टिंग करायचे कॉलेज आणि इंटर कॉलेज त्याच्यानंतर स्टेट लेवल हे ते. पण त्यानंतर जेव्हा मी कोरिओग्राफर झाले तेव्हा जास्त सोपं आहे कोरिओग्राफी करणं. मेकअप नाही करायला लागत, तुम्ही कसेही जाऊ शकता. हे ॲक्टर म्हणजे यू हॅव टू बी एकदम छान दिसायला पण पाहिजे, राहायला पण, जेवणावर कंट्रोल. तो माझं आयुष्यात होणार नाही आहे ते मी आधीच सांगते. तर त्यामुळे मी त्याच्या भानगडीतच पडले नाही. म्हटलं हे बरं आहे, आपलं टेक्निशियन सगळं मस्त, आपल्याला पाहिजे तसं राहायचं, पाहिजे तसं जगायचं. आणि कामाचं स्वरूप पण खूप वेगळं आहे. तर ती माझी अकॅडमी आहे जी, त्यांचा एक सखा नावाचा बॅले आहे जो हिंदीत आहे. कृष्णाचा महाभारतातील वेगवेगळ्या पात्रांबरोबरचे संवाद असा त्याचा विषय आहे आणि खूप वेगळ्या लेवलचं नृत्यनाट्य आहे ते. खूप सुंदर माझ्या मुली त्यात अभिनय आणि नाच करतात, हे मी खूप अभिमानाने सांगते. म्हणजे एक वेगळा अनुभव आहे सखा म्हणजे. तर तो बघायला ती आली होती. आमच्या फिल्मचं सगळं आधी प्रीच्या आधी, म्हणजे सगळं तयारी व्हायच्या आधी ती माझ्याकडे आली होती आणि तिने तो शो पाहिला. त्याच्यात मी अनेक पात्र करते आणि त्याचे गांधारी पण आहे. गांधारीचा कृष्णाबरोबर संवाद असं खास आमच्या समीर सामंतनी लिहून दिलं आहे मला ते, आणि खूप सुंदर संवाद आहे. तर तो तिने, ते हिंदीत आहे पण, तर तो बघितल्यावर कार्यक्रम तिला असं वाटलं की अरे बापरे, ही ॲक्ट्रेस आहे आणि हिला आपण धरलंच पाहिजे. आणि तिने मला म्हणजे कुठली वाटच ठेवली नाही ज्याच्यातनं मी पळून जाऊ आणि मी म्हणू की मी नाही करणार काम. ती म्हणाली तू जे म्हणशील ते. आणि मी खूप अटी ठेवल्या होत्या कारण मला करायचंच नव्हतं, कारण हे वेगळंच आहे बाबा सगळं. तर ती म्हणली की तू जे म्हणशील ते. आणि तिने सगळ्या अटी मान्य केल्या माझ्या, इतकी गुंडी आहे. आणि त्यामुळे मी ते केलं काम. आणि छोटं होतं, 4-5 दिवसाचंच काम होतं. रोल तुम्ही बघाल तर जास्त मजा येईल. आणि सतीश दादा आहे, सतीश पुळेकर आणि नीला मावशी. आणि माझे सीन सतीश दादांबरोबर आहे. तुम्ही इमॅजिन करा माझं काय. पण सतीश दादांबरोबर तनया जेव्हा 9.25 महिन्याची होती तेव्हा मी एक फिल्म केली होती. आणि त्याच्यानंतर तेव्हा ते ॲक्टर होते त्या फिल्ममध्ये. तेव्हापासून ते मला ओळखतात. तेव्हा तर मी कायमच त्यांनी मला कोरिओग्राफर म्हणून पाहिलं. त्यानंतर 10 वर्षांनी त्यांनी स्वतःची फिल्म केली होती, 10-12 वर्षानंतर त्यालाही मी कोरिओग्राफ केलं. त्यामुळे तेव्हाच त्यांचं ठरलं होतं की मी फिल्म करीन तेव्हा तू कोरिओग्राफ करशील. त्यामुळे सतीश दादा इज लाईक अ फादर फिगर टू मी. आणि खूप मस्ती करते मी त्यांच्याबरोबर. आणि तनया आणि महेशचं पण खूप गोड नातं आहे त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे ते कायम मला मवाल्या अशी हाक मारतात. आणि त्यांनी जेव्हा मला पाहिलं सेटवर तेव्हा मयुराला म्हणाले अरे या मवाल्याला साडी नेसवली आहेस. आणि त्यांनाच खूप मजा येत होती की अरे दीपा काम करते. आणि माझ्यासाठी तर म्हणजे इतक्या मोठ्या अभिनेत्याबरोबर आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळते, आणि ते मयुरामुळे. आणि मानसी पाटील, नचिकेत लेले जो खूप चांगला सिंगर आहे, आणि मानसी पण गुणी मुलगी आहे, त्या दोघांनी त्याच्यात लीड रोल केला आहे. पल्लवी पाटील आहे, स्वप्नील आहे, राघव नावाचे कॅरेक्टरचं नाव विसरले मी, आय एम सॉरी रे. तर अशी खूप गोड छान तरुण पिढी पण आहे, त्यांची एक फळी वेगळी आहे आणि यांची एक आहे. त्यामुळे खूप सुंदर, एक तर विषय खूप गोड आहे, छान लव्ह स्टोरी आहे. आणि आत्ता खूप दिवसांनी अशी लव्ह स्टोरी येत असेल आणि नक्की आवडेल करायला, बघायला लोकांना. आणि मयुराने खूप छान दिग्दर्शन केलं आहे. मुळात ना खूप दिवसांनी असं प्रोडक्शन करायला मिळालं ज्याच्यात तुम्हाला पहिला शब्द हा नव्हता की बजेट नाही आहे, ज्याने आमची सगळ्यांची सुरुवात होते. पहिलंच वाक्य जेव्हा प्रोड्युसर किंवा EP आमच्यासमोर बसतात तेव्हा मॅक्झिमम वेळा हे असतं की ताई, म्हणजे असं असतं ना की काम आपण छानच करूया पण थोडं याच्यात करूया. अर्थात त्याचे वेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठीत रिकव्हरी किती कठीण आहे. त्यामुळे युजली होतं आणि माझं आयुष्य मराठीत गेलं, त्याच्यामुळे मला याची सवय आहे. आणि मी त्याच पद्धतीने काम करून कितीतरी चांगले सिनेमे आपण केले आहेत. पण पहिल्यांदा असं वाटलं की वा आपण जे म्हणतोय ते मिळतंय. म्हणजे याच्यात जी 5ही गाणी आहेत ती खूप वेगळी आहेत. त्यातल्या एका गाण्याला आम्ही, म्हणजे सगळ्याच गाण्यांना आम्हाला जसं हवं तसं आम्हाला करता आलं, पण एका
गाण्याला ना लव्ह सॉन्ग आहे जे दूर दूर तू असा राहू नको ना आज. त्याच्यात आम्हाला ना खूप कारण ते कोकणात आहे, कोकण ऑलरेडी इतकं सुंदर आहे आणि ते कॅमेऱ्यातून अजूनच सुंदर दिसलं आहे. तर त्याच्यात ना आमची रिक्वायरमेंट खूप अशी होती की सॉलिड असा फ्लो होणारे कपडे पाहिजेत. सचिन लवलेकरनी कॉस्ट्युम्स केले, अप्रतिम कॉस्ट्युम्स. आणि त्याच्यामुळे ते गाणं असं बघताना असं वाटतं की चल यार काहीतरी करायला मिळालं आपल्याला. आणि इतक्या सढळ हस्ते मयुरांनी दिलं आहे. माझा स्टेडिकॅम ऑपरेटर मनीष, परत आमचा पुष्कर ज्यांनी DOP जो आहे, त्या सगळ्यांनी सेट आमच्या शमीमनी सेट्स केले. त्याच्यात छोटे छोटे एलिमेंट्स आहेत त्या समुद्रावर, आम्हाला हे हवं ते हवं. ते सगळे जे फोटोज आम्ही पाठवले ना, तर ते सगळं त्यांना जसं जमेल तसं ते त्यांनी आम्हाला करून दिलं. कॉस्ट्युम्स आम्ही जे सांगितले त्याच्यापेक्षा जास्त चांगले कॉस्ट्युम्स पाठवले. त्यामुळे ते गाणं ना बघताना आपल्याला लक्षात येतं की किती मेहनत सगळ्या लोकांनी मिळून केली आहे. त्यामुळे ही फिल्म खूप स्पेशल आहे माझ्यासाठी ॲज अ कोरिओग्राफर म्हणून पण, आणि अभिनेत्री म्हणून पहिली अशी फिल्म आहे ज्याच्यात मी एकदम असा प्रॉपर रोल वगैरे केला आहे. आणि विच इज अ नाईस, छोटा आहे पण छान रोल आहे. तुला पाहता नावाची म्युझिकल फिल्म रिलीज होणार आहे येत्या शुक्रवारी. नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा अशी तुम्हाला विनंती करते. मॅम, मला असं वाटतं हा पॉडकास्ट थांबू नये, कारण पहिल्यांदा मला असं कळलं की माझ्या प्रश्नावलीची मला गरज पडली नाही. मी अगदी मनाचा संवाद साधते. पण एक प्रश्न मी विचारते, तुमच्या दृष्टीने यशाची व्याख्या काय आहे? म्हणजे खूप इतके सिनेमे केले, खूप पुरस्कारही मिळाले, म्हणजे टाळ्यांचा कडकडाट याला तुम्ही म्हणाल की पुरस्कार की स्वतःचं समाधान? अर्थात समाधान. म्हणजे पुरस्कार मिळाले तर आवडत कोणाला नाही ना, पण ते जर काही वेगळ्या मार्गाने नाही मिळाले तर त्याची गंमत आहे. आणि मला वाटतं की आज मी जर समाधानी असेन तर इतक्या मोठ्या लोकांचे, इतक्या माझ्या जवळच्या लोकांचे इतके आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. आणि त्यामुळे मी आज मला समाधानी समजते, कारण कोणाचं असतं लाईफ आहे. म्हणजे इतकं आपल्याला जे वाटलं ते आपण करू शकलो, त्याच्यात मी किती ग्रेट, मी किती मोठी झाले, किती सक्सेस मिळाली, हे नाहीच, हा प्रश्नच नाही आहे. मला जे जे वाटलं ते मी करू शकले आयुष्यात. आणि त्याच्यासाठी माझ्या सगळ्या लोकांनी मला इतकं सपोर्ट करणं हे खूप म्हणजे खूपच नशीबवान आहे मी. जसं मी म्हणते की माझी अकॅडमी आज माझ्या मुली इतक्या ताकदीने सांभाळतात. मुंबईची तर या तिघी इतक्या, म्हणजे माधवी आहे, नीलम आहे, सारिका आहे, या मुंबईत इतक्या ताकदीने हे सगळं सांभाळत असतात. जसं अमेरिकेत आहे, सानू आहे, प्राजू आहे, ज्योती आहे. ज्या मुली, सानू आणि ज्योती, तर म्हणजे त्यांचं लाईफ पूर्ण आरतच्या भोवती फिरतं. किंवा आता नव्या पण माझ्या मुली खूप मला जॉईन झाल्यात. मंजिरी, निकी, सुरभी, सगळ्यांची नावं मला कदाचित पटपट आठवणार नाही. सिद्धी आहे, अश्विनी आहे, समृद्धी आहे, या सगळ्यांना, आणि मेन आमची स्वराली आहे. तर या सगळ्या स्वतःचा संसार, त्यांची ITतली नोकरी, ह्या तिघी तर पूर्ण वेळ अकॅडमीसाठी काम करतात इंडियातल्या. पण या ज्या मुली आहेत ना, ह्या हे सगळं सांभाळून काम करतात. आणि मला सांगा, माझ्या US च्या 2 मुलींच्या घराचे स्टुडिओज, 3 मुलींच्या घराचे स्टुडिओ हे क्लाससाठी त्यांनी कन्वर्ट केले आहेत. म्हणजे सानिका, जिचा मिल्पिटासला माझी ब्रांच आहे, ज्योती जी प्लेझंटनला आहे, माझी अमृता आहे जी मॅन्टेका, या वेगळ्या वेगळ्या ठिकाणं आहेत तिकडची, त्यांनी त्यांच्या स्टुडिओजला मिरर लावून क्लाससाठी, आरतच्या क्लाससाठी केलेलं आहे. एवढं नशीब कोणाचं असतं? मग अजून काय समाधान आयुष्यात माणसाला पाहिजे? एवढी सॉलिड लोकं माझ्या आजूबाजूला आहेत. आणि अनेक अजून पण विद्यार्थिनी होत्या ज्या छान शिकून माझ्याकडनं गेल्या आहेत. म्हणजे त्याला मिनल म्हणू किंवा वृषाली म्हणा, जी त्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळ्या वाटा अजून निवडायच्यात, म्हणून त्या वाटेने. पण मला त्याचा अभिमान आहे की क्या बात आहे की चला स्वतः या आपण स्टेजला कोणाला तरी नेऊन ठेवलं आहे की त्यांना असं वाटतं की इथून मला स्वतःचा प्रवास वेगळा करता येणार आहे. प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं. तशा वेगळ्या वेगळ्या विद्यार्थिनी माझ्याजवळ आहेत. पण मला खूप अभिमान आहे याचा की आज इतक्या समाधानाने मी हे बोलू शकते, कारण ही मंडळी माझ्याबरोबर आहे. अगदी बरोबर. म्हणजे इवन फिल्मच्या पण प्रवासात आज बंटी, रूपा, तेजू इतक्या मेहनतीने त्यांनी कधीच हा विचार नाही केला आहे की माझं नाव, मी कसा मोठा होईन, की तुझ्यावर काम करताना मी कसं दिसेन, किंवा पवन आहे, ज्यांना स्वतःचं खरं वेगळं छान करिअर आहे, छोट्या काहीतरी प्रमाणावर ते स्वतःचं काहीतरी करतायत, पण तरी त्यांना असं नाही वाटत आहे की ताईबरोबर काम करून मी माझं नाव मोठं करू.
तर हे ना खूप एका आता मी म्हणेन शिक्षिकेसाठी, गुरु मी म्हणणार नाही कारण आज आपण इतक्यांदा मावशींचं नाव घेतलं तर मला खूप असं धजावत नाही आहे जीभ, पण या लेवलला तुमच्यासाठी स्वतःच्या नावाचं मोठेपण न गाजवता तुमच्या नावासाठी जेव्हा लोक काम करतात ना, हे मला समाधान आहे. आणि त्याच्यासाठी मी कायम या सगळ्यांची ऋणी असणार आहे. आणि मी खूप सतत देवाला असं म्हणते की आज ही जर लोकं नसती, इवन माझी फॅमिली, माझी आई नसती किंवा माझी भावंडं, माझे 2 भाऊ, देवेन आहे, भाऊ आहे राजूभाऊ, वैशाली दिदी, किंवा माझ्या वहिन्या दोन्ही, रीमा वहिनी, अश्विनी, तर त्यांनी ना खूप सॅक्रिफायसेस केली आहेत माझ्यासाठी. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढं सगळं छान असताना जर मी असं म्हटलं की मी समाधानी नाही आहे तर काय म्हणजे. आणि हेच माझं यश आहे की आज मला असं वाटतं की जे येतं आहे इट इज अ बोनस. आज जेवढं काम मला आता नव्याने येतं आहे हे सगळं बोनस आहे. आणि मी सतत असं म्हणते की जगातलं प्रत्येक काम तुम्हाला नाहीच मिळणार आहे. त्यामुळे मी कोणाच्या दुसऱ्याच्या नशिबावर जळत बसण्यात काय अर्थच नाही आहे. अगदी मला मजा येते. आणि टाळ्या सगळ्यांनाच आवडतात. कौतुक कोणी आपल्या माणसांनी केलं तर ते जास्त आवडतं. हां, पण समाधान हे आहे की रात्री आपण झोपतो तेव्हा असं कधीच गिल्ट नाही आहे की यार मी ह्याचं हे खेचून घेतलं काम आणि मला झोप नाही लागत आहे. तसं होत नाही. माझा फोन एकदा हातातनं बाहेर खेचून घेतला लेकीनी किंवा नवऱ्यानी तर पुढच्या दुसऱ्या मिनिटाला मी झोपू शकते. आणि ह्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. यालाच समाधान म्हणतात. अगदी. खूप विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांना खूप वेळ आरतचं काम करावं असं वाटतं. आणि अमेरिकेत तर त्यांना बाकीची खूप कामं असतात, पण तरीही त्या म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी मदत करतील. जसं माझी मंजिरी आहे किंवा शुभा आहे, ज्या अकॅडमीत काम करतात. म्हणजे मंजिरी तर इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतेच, पण अदरवाईज पण म्हणजे शुभा मंजिरी कॉस्ट्युम्ससाठी वेळ देतील. किंवा आता ह्या ज्या नव्या तरुण तडफदार विद्यार्थिनी आहेत माझ्या, सुरभी आहे किंवा निकिता आहे, तर इतक्या स्वतःहून काम, म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट आहे. माझ्या घरातनं कॉस्ट्यूम शिफ्ट करून ते स्टोरेजमध्ये शिफ्ट करायचे होते. त्यासाठी सुरभीचा नवरा, मग मंजिरीचा नवरा जो अतिशय उत्तम कलाकार पण आहे, मग निकीची आई ज्या इंडियाला तिला US ला व्हिजिट करायला आल्यात, ह्या लोकांनीच एक U-Haul ज्याला ट्रक रेंट केला, तो आला माझ्या घरी. ह्यांनी अख्खं माझं गराज रिकामं केलं, ते घेऊन गेले तिकडे, ते त्यांनी तिकडे सेट केलं. म्हणजे मी नुसती सुपरवायझर म्हणून फिरत होते. जसं इंडियात म्हणजे आपण माझी लोकं काम करतील ना, तसं ते लोकं तिथे काम करतात. म्हणजे किती मजेशीर आहे की नाही हे, की भारताबाहेर तुम्हाला अशी मंडळी मिळतात जी तुमच्या अवतीभोवती अशी फिरत असतात. किती मस्त आहे की नाही. येस येस, अगदीच भाग्यवंत असावं लागतं त्यासाठी. मी आहे बाबा. मॅम, जेव्हा तुमच्या पायातील घुंगरांचा आवाज थांबेल, म्हणजे हा प्रश्न एक अगदी नवऱ्याचा आहे माझा, की घेच तू हा विचार. मला आवडेल कुठलाही प्रश्न. जेव्हा तुमच्या पायातील घुंगरांचा आवाज थांबेल तेव्हा तुम्हाला कसं स्मरणात राहायला आवडेल? एक कोरिओग्राफर म्हणून, एक गुरु म्हणून, की एक कलेची साधक म्हणून? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला एक त्याच्याशी कनेक्टेड गोष्ट सांगायची आहे. कोरिओग्राफर नेहमी काउंट्स देतो, राईट. बरेचसे जण 5, 6, 7, 8 देतात. मी 1, 2, 3, 4 देते, कारण मी क्लासिकलमधनं आले. तर त्याचा एक रिदम आहे तो काउंट देण्याचा. आणि त्या रिदमवरती पुढची जी डान्सची स्टेप आहे ती त्या रिदमला खूप कनेक्ट करते. तो जर ऑफ गेला तर ते उचलणाऱ्याला थोडंसं कठीण जातं. सो मी माझ्या असिस्टंटना सांगून ठेवलं आहे की ज्या दिवशी हा 1, 2, 3, 4 ऑफ जाईल तेव्हा मला सांगायचं, दीदी हा ऑफ गेला आहे. तेव्हा मला लक्षात येईल की आता मला थांबायचं आहे. सो आणि ती पोरं माझी खूप गुणी आहे. ते घ्या काही बोलते वगैरे, तू मेलीस तरी तू बरोबर तेच म्हणशील. पण रिॲलिटी म्हणून मी हे सांगते की त्या दिवशी मला कळेल की आपल्याला आता काम थांबवायचं आहे. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल की मला एक माणूस म्हणून लक्षात राहायला आवडेल. खूप कोरिओग्राफर्स आहेत, खूप आहेत, पण एक चांगला माणूस होती ही, असं जर कोणी म्हटलं माझ्याबद्दल तर ते मला जास्त आवडेल. खूप छान उत्तर होतं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं तर पॉडकास्ट संपू नये आणि माझे प्रश्न संपू नये असं मला वाटतं आहे. मी इतकी रमली आहे ह्या पॉडकास्टमध्ये, इतका सुंदर झाला आहे पॉडकास्ट, मला आवडला आहे. अपेक्षा करते तुम्हालाही आवडला असेलच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मॅम, खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात, इतक्या छान छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुमच्यासारखी
एक अशी कर्तृत्ववान स्त्री मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उभी आहे एवढ्या ताकदीने, हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे मॅम. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. माझ्यासारखी अशी खूप अनुभवी किंवा माझ्याहून मोठी अनुभवी लोक या पॉडकास्टमध्ये येतील आणि त्यांचे अनुभव शेअर करतील. Thank you, आणि ma'am. त्याची खूप आतुरतेने लोक वाट बघतील. थँक्यू सो मच.